पिंपरी चिंचवडकर कोणत्या प्रमुख मुद्द्यांवरती मतदान करतील असं तुम्हाला वाटतं? त्याच्यामध्ये 2017 पासून तर 22 पर्यंत भारतीय जनता पार्टीची सत्ता होती. इथे 22 पासून पुढे प्रशासकीय राजवट होती. या राजवटीमध्ये झालेला भ्रष्टाचार हा कदाचित प्रचाराचा प्रमुख मुद्दा असेल. प्रचाराचे आणखीन 4-5 मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. भ्रष्टाचाराची प्रकरणं त्याची जंत्री फार मोठी आहे. साधं उदाहरण त्यातलं जर सांगायचं म्हटलं तर CC कॅमेरे शहरामध्ये 9,500 बसवले. त्यासाठी 400 कोटी खर्च केले गेले. मुंबईच्या एका आमदाराच्या कंपनीचं ते कॉन्ट्रॅक्ट होतं. सगळे CC कॅमेरे बंद आहेत. या शहरामध्ये अंडरग्राऊंड केबलिंग केलं गेलं. ते जवळपास 700 किलोमीटरचं होतं. त्याच्यासाठी जवळपास 450 कोटी रुपये खर्च केले. त्यापैकी 150 किलोमीटरचं केबलिंग बंद आहे. याशिवाय या शहरामध्ये सगळ्यात मोठा आता जो फ्रॉड कोणता असेल तर SRA स्लम रिहॅबिलिटेशन अथॉरिटीने जे प्रकल्प इथे राबवायला सुरुवात केलेली आहे ना, तो एक प्रकल्प हा एक स्टोरीचा विषय आहे. तुम्ही जसं म्हणला तसं इथं मायग्रंट नेते पण आहेत. इथं मराठवाडा मंडळ, खानदेश मंडळ असे अनेक मंडळ आपण इथल्या शहरामध्ये बघतो. तर त्या मतदारांचा प्रभाव आहे का तेवढा? आणि ते नेते काही क्रांती करू शकतात का या शहरात? इथं बार्शी मित्रमंडळ आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली ते एक स्वतंत्र मित्रमंडळ आहे. साकोसा. नंतर तो विदर्भातलं खानदेश मित्रमंडळ आहे. मराठवाडा मित्रमंडळ वेगळं आहे. म्हणजे कोकणातील 2-3 मित्रमंडळ आहेत. म्हणजे ते आपापल्या भागातल्या लोकांना धरून ते सगळे राहतात. परंतु मतदानाच्या वेळेस ते सगळे मिळून एकत्रित मतदान करतात असं फार क्वचित दिसतं. खानदेशच्या बाबतीमध्ये ते नामदेव ढाके म्हणून आता तिकडं त्या भागात निवडून गेले. त्याचं कारण आहे खानदेशचा 15,000 मतदार आहे. निगडी बिजलीनगर वगैरे वालेकर वगैरे ते त्यांच्या मागे उभे राहतात. पण हा कोकणस्थ आहे म्हणून सगळे कोकणी एका बाजूला अशा काळेवाडीमध्येच नाही आहे. काळेवाडीमध्ये कोकणस्थ जास्त आहेत किंवा मराठवाड्याचे किंवा विदर्भातले. आता साधारण म्हणजे की भोसरीच्या भागामध्ये खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर या तालुक्यातले मोठ्या प्रमाणावरती आहेत. पण अजून त्यांचं प्रतिनिधित्व करणारा त्या तालुक्यातला माणूस तिथून निवडून येऊ शकत नाही. बऱ्यापैकी त्याचं वजन असतं, मोठं पॉकेट असतं. त्याच्यामुळं ते निष्ठावंतांचा गट ना तो चरफडतो अक्षरशः. मी ज्यांच्याशी बोलतो ना त्यांना द्यायला पाहिजे. म्हणजे त्यांनी कित्येक लोक आहेत असे. महेश कुलकर्णी आहेत. आज मी एक रवींद्र देशपांडे त्यांची मुलाखत घेतली. म्हणजे बरेच असे कार्यकर्ते आहेत भाजपचे निष्ठावंत. मोरेश्वर शेडगेंना देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद असल्यामुळे त्यांना स्वीकृत सदस्य तरी मागच्या वेळेस केलं. यावेळीसुद्धा उमेदवारी कदाचित देतील. पण असे जे काही जुने लोक आहेत ना ते लोक अक्षरशः त्यांचा एक स्वतंत्र गट आहे. तो कंपू हे आपल्यावर फार मोठी तोडधाड आली बाहेरची. त्याच्यामुळे ते घाबरून अशा जीव मोठीत घेऊन त्यांची अवस्था अशी आहे की जीव मोठीत घेऊन ते स्वतःचा बचाव करतात. सत्ता त्यांची आहे. केंद्रात राज्यात मंत्री त्यांचे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांच्याबरोबर आहे. पण तरीसुद्धा त्यांची अवस्था अशी आहे, काका मला वाचवा. मतदार गोंधळ नाही, मतदार हुशार आहे. मतदाराला राजकारण्यांविषयी प्रचंड संताप आहे, चीड आहे त्याच्यामध्ये आत्ता. त्याच्यामुळं मतदानाला तो येईल का? येईल. परंतु नोटाचं प्रमाणसुद्धा वाढेल यावेळेस. आणि त्यांना एक लक्षात आलं की इथं मतांची खरेदी विक्री फार मोठ्या प्रमाणावरती चालते. मागच्या विधानसभेला निवडणुकीला 3,000 रुपये मताला भाव दिला गेला. नमस्कार, मी प्रसाद. नीतिकट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आपण जर बघितलं तर महाराष्ट्रात नुकत्याच नगरपालिका निवडणुका झालेल्या आहेत आणि आता महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजलेले आहेत. सर्वत्र सर्वच पक्षाचे नेते, कार्यकर्ते तयारीला लागलेले आहेत. आणि आज आपण एका अशा महापालिकेवरती चर्चा करणार आहोत ज्याला उद्योगनगरी असं म्हणलं जातं. ती महानगरपालिका म्हणजेच पिंपरी चिंचवड महापालिका. आणि या पिंपरी चिंचवड महापालिकेतील राजकारण, इथे असणारे प्रमुख मुद्दे या विषयावरती चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार श्री अविनाशजी चिलेकर सर. सर, तुमचं स्वागत आहे पॉडकास्टमध्ये. सर PCB न्यूज चॅनल जे आहे त्याचे संपादक आहेत आणि त्यांना पत्रकारितेचा प्रदीर्घ अनुभव आहे. सोबतच पिंपरी चिंचवडमधील सर्व राजकारण आणि या विषयावरती त्यांचा अभ्यास देखील आहे. सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की आगामी महापालिका निवडणुकांमध्ये पिंपरी चिंचवडकर कोणत्या प्रमुख मुद्द्यांवरती मतदान करतील असं तुम्हाला वाटतं? मुद्दे अनेक आहेत. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये 2017 पासून तर 22 पर्यंत भारतीय जनता पार्टीची सत्ता होती इथे. आणि 22 पासून पुढे प्रशासकीय राजवट होती. या राजवटीमध्ये झालेला भ्रष्टाचार हा कदाचित प्रचाराचा प्रमुख मुद्दा असेल. प्रचाराचे आणखीन 4-5 मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. भ्रष्टाचाराची प्रकरणं त्याची जंत्री फार मोठी आहे. म्हणजे स्मार्ट सिटीमध्ये झालेला भ्रष्टाचार. स्मार्ट सिटीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या ज्या योजना आल्या
आणि महापालिकेच्या मदतीने जे योजना राबवल्या त्याच्यामध्ये प्रचंड मोठं करप्शन झालेलं आहे. साधं उदाहरण त्यातलं जर सांगायचं म्हटलं तर CC कॅमेरे शहरामध्ये 9,500 बसवले, त्यासाठी 400 कोटी खर्च केले गेले. मुंबईच्या एका आमदाराच्या कंपनीचं ते कॉन्ट्रॅक्ट होतं. सगळे CC कॅमेरे बंद आहेत. या शहरामध्ये अंडरग्राऊंड केबलिंग केलं गेलं, ते जवळपास 700 किलोमीटरचं होतं. त्याच्यासाठी जवळपास 450 कोटी रुपये खर्च केले. त्यापैकी 150 किलोमीटरचं केबलिंग बंद आहे, त्याचा काहीही उपयोग होत नाही. याशिवाय या शाळा महापालिका शाळा जवळजवळ 150, त्या 150 शाळांमधून लर्निंग प्रोजेक्ट राबवला गेला, त्यासाठी 42 कोटी रुपये खर्च केले. संपूर्ण प्रोजेक्ट बंद आहे. ही फक्त तुम्हाला 3 प्रातिनिधिक उदाहरणं सांगितली. अशी अनेक उदाहरणं आहेत. म्हणजे स्मार्ट सिटीमधले, हा फक्त स्मार्ट सिटीचा एक विषय करप्शनचा सांगितला. हा भाजपच्या 17 ते 22 या राजवटीमधला आहे. पुढे प्रशासकीय राजवटीमध्ये या शहरामध्ये जी प्रकरणं आली ती सगळी करप्शनच्या याच्यामध्ये मोजली गेली. कोविड काळामध्ये या शहरामध्ये जे आपली ह्याचे मोकाट कुत्री असतात, मोकाट कुत्र्यांचं नसबंदी हा एक प्रोग्राम राबवला गेला. जवळपास त्याच्यावरती 7 कोटी रुपये खर्च केले गेले. आणि कोविडच्या काळामध्ये त्यांनी जवळपास 7 ते 8,000 कुत्र्यांवरती नसबंदी केल्याचं दाखवलं. प्रत्यक्षामध्ये तसं काहीच नाही आहे. वृक्षगणना या शहरामध्ये 33% ग्रीनरी आहे असं सांगितलं जातं, आणि दर 10 वर्षांनी ती वृक्षगणना करायची असेल त्याच्याप्रमाणे त्यांनी प्रोसेसनी केली. एकही झाड मोजलं नाही, परंतु त्यासाठी 4.5 कोटी रुपये खर्च केले गेले. त्या कंपनीला एका कार्यकर्त्यांनी, प्रसाद रावळ म्हणून कार्यकर्ता आहे, RTIचा कार्यकर्ता, त्यांनी सगळी RTI खाली माहिती काढली. एकही झाडाची गणना गेलेली नाही, तरीसुद्धा 4.5 कोटी रुपये तसे दिले गेले. आणि ते कॉन्ट्रॅक्ट नागपूरच्या एका माजी मंत्र्याच्या मुलाचं आहे. म्हणजे अशी बरीच प्रकरणं आहेत याच्यामध्ये. पंतप्रधान आवास योजनेमध्ये सुद्धा जी कामं दिली गेली त्याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे. सिमेंट रस्ते, या शहरामध्ये सिमेंटच्या रस्त्यांचं जे प्रमाण आहे त्याच्यामध्ये सुद्धा प्रचंड मोठं करप्शन झालेलं आहे. ते कसं काय ते डिटेलमध्ये फार जात नाही मी आत्ता. अर्बन स्ट्रीट फुटपाथ, या शहरात सगळ्यात मोठा विषय सध्या जनतेमध्ये चर्चेचा विषय कोणता आहे तर अर्बन स्ट्रीट फुटपाथ. जो रस्ता पुणे मुंबई 61 किलोमीटरचा 61 मीटर रुंदीचा रस्ता आहे, दापोड ते निगरी आहे, तो 12 किलोमीटर आहे. या रस्त्यावरती अर्बन स्ट्रीट फुटपाथ आणून त्या रस्त्याची जी पूर्वी 8 पदरी होता तो 4 पदरीचा आता अवघा दोन्ही बाजूने 2-2 पदरी आहे. कसा बसा लोक त्रस्त आहेत. अशा प्रकारचे अर्बन स्ट्रीट फुटपाथ जे संपूर्ण शहरामध्ये राबवले. 1,000 कोटी रुपये खर्च केले. या अर्बन स्ट्रीट फुटपाथमध्ये 30 ते 40% करप्शन आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, राष्ट्रवादी जो पक्षाचा शहराध्यक्ष आहे तुषार कामठे नगरसेवक, त्यांनी जाहीर आरोप केला होता की पिंपळे निलखला त्या औंध रस्त्यावरती जो फुटपाथ केला गेला त्याच्यावरती 36 कोटी रुपये प्रति किलोमीटर 36 कोटी, नॉट अ जोक. म्हणजे अशी प्रकरणं प्रचलित. हे फक्त तुम्हाला स्मार्ट सिटीशी निगडीत हे विषय सांगितले. याशिवाय जर ज्वलंत प्रश्न कोणता असेल तर या शहराचा पाण्याचा प्रश्न आहे. पाण्याचा प्रश्न, दिवसाआड पाणी आहे. गेले 7 वर्ष या शहरामध्ये दिवसाआड पाणी आहे. रोज पाणी देऊ असं सांगितलं होतं, प्रत्यक्षात ते दिलं नाही. परंतु हाऊसिंग सोसायट्या या शहरामध्ये ज्या आहेत त्या सोसायट्यांना दरमहा लाखो रुपये, प्रत्येक सोसायटीला 4 ते 5 लाख रुपये दरवर्षी टँकरसाठी खर्च करावे लागतात. म्हणजे पाणी पुरेशा प्रमाणात मिळत नाही, त्याच्यामुळे ते बोंब आहे. मागे मी या विषयावरती चर्चा खास आयोजित केली होती. त्या चर्चेमध्ये मोशी हाऊसिंग फेडरेशन आहे, मोशी चिखली कुदलवाडी ते हाऊसिंग फेडरेशन, त्या लोकांची 30 तक्रार होती. पिंपळे गुरव, सौदागर, वाकड, रहाटणी तिथे एक मोठं हाऊसिंग फेडरेशन आहे, त्यांच्यासुद्धा त्याच तक्रारी होत्या. रावेत हा डेव्हलपिंग एरिया आहे सगळा, रावेत, पुनवळे, ताथोडे हा जो डेव्हलपिंग, तिथलं एक स्वतंत्र फेडरेशन आहे, त्यांच्याशी चर्चा केली. सगळ्यांच्या ह्या तक्रारी आहेत. म्हणजे लोक तसेच सॅटिस्फाईड नाहीत पाण्याच्या बाबतीमध्ये झालं. रस्ते, या शहराचं सगळ्यात मोठं वैभव कोणतं असेल ना तर प्रशस्त रस्ते आहेत. परंतु आज हे प्रशस्त रस्ते अर्बन स्ट्रीट फुटपाथमुळे त्यांचा गळा घोटला गेला, ते अरुंद झालेले आहेत. परिणामी इथून तिथून सगळ्या चौकामध्ये वाहतूक कोंडी असते. वाहतूक कोंडीनी इथली जनता प्रचंड त्रस्त आहे आणि तो विषय कदाचित निवडणूक प्रचारात येऊ शकतो जनतेने मनावर घेतलं तर. आत्ता गेल्या साधारण 9 फेब्रुवारीची गोष्ट आहे. 9 फेब्रुवारीला कुदळवाडीमध्ये जवळपास 4,500 बांधकामं, अतिक्रमणं भुईसपाट केली. 9 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी हा प्रोग्राम सुरू होता. त्याच्यामध्ये 75 JCB, जवळपास फार मोठ्या प्रमाणावरती पोलीस फोर्स 2-2.5 हजार, आणि इतकी दहशत
ती एवढी मोठी कारवाई देशातील पहिलीच मोठी कारवाई होती. आणि त्या कारवाईचं कारण काय सांगितलं तर म्हणे तो बकालपणा आला होता, तिथे बांगलादेशी घुसखोर आहेत, तिथे नंतर त्यांनी जिहादी वगैरे ते सांगितलं गेलं. प्रत्यक्षामध्ये आता इतके किती आज आता हा डिसेंबर सुरू आहे, एकही बांगलादेशी सापडला नाही, एकही जिहादी नाही, एकही रोहिंगा सापडला नाही. मग कारवाई कशासाठी केली? 950 एकर क्षेत्र भुईसपाट केलं. तिथं 1200 लघु उद्योजकांचा अक्षरशः जो उद्योग तो उद्ध्वस्त झाला. CNC मशीन, VNC मशीन, ज्या मशीन 50 लाखाच्या कोटी 1.5 कोटीच्या मशीन, त्या मशीनसुद्धा त्याच्यामध्ये भरडल्या गेल्या. उद्योजक अक्षरशः रडले. त्यांना भरपाई देऊ असं सांगितलं होतं, प्रत्यक्षात भरपाई काही नाही. मुस्लिम टार्गेट करायचं होतं म्हणून सांगितलं गेलं, प्रत्यक्षात हिंदू मुस्लिम वगैरे असा काहीही विषय नाही. त्याच्यामध्ये जमिनीचं अर्थकारण आहे. म्हणजे 950 एकर त्या भागातली जी जमीन रिकामी केली गेली, तिथे सांगितलं आता आपण IT पार्क वगैरे करणार. प्रत्यक्षात कुठलं IT पार्क आणि कुठलं काय, काहीही नाही आहे. जमिनीवरती डोळा ठेवून केलेली ती कारवाई आहे. त्याला फक्त मुलामा दिला हिंदू मुस्लिमांचा, आणि त्याच्यामधून भोसरीच्या आमदारांनी स्वतःची हिंदुत्ववादी अशी एक प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तो एक विषय चर्चेला येईल. कुदरवाडीचा शहरातील 2.5-3 लाख मुस्लिम पॉप्युलेशन आहे. ती मुस्लिम पॉप्युलेशन ते एका कारवाईमुळे प्रचंड नाराज आहे भाजपवरती. आता ते विषय हळूहळू चर्चेला येतील. लोक धाडस करत नाहीत, मग तो एक विषय आहे. याशिवाय या शहरामध्ये सगळ्यात मोठा आत्ताचा फ्रॉड कोणता असेल तर SRA स्लम रिहॅबिलिटेशन अथॉरिटीने जे प्रकल्प इथे राबवायला सुरुवात केलेली आहे ना, तो एक प्रकल्प हा एक स्टोरीचा विषय आहे. म्हणजे 1-2-3 उदाहरणं फक्त तुम्हाला सांगतो मी त्याच्यातली. रावेतमध्ये जाधव वस्ती म्हणून आहे. या जाधव वस्तीमध्ये जवळपास 14 एकर परिसर आहे. त्या 14 एकर परिसर पूर्वी प्राधिकरणाचा होता. तो तिथले जाधव म्हणून महार वतनातले जी लोक राहतात सगळी, त्यांच्या मालकीची स्वतःची ती शेतीची जागा आहे. तर ते लोक तिथे राहत होते. म्हणजे साध्या अशा त्यांच्या पत्र्याच्या शेड्स वगैरे असे होते पडळे. साधारण 25 ते 30 घरं असतील. तिथे 1400 घरं आहेत, झोपड्या आहेत. असं महापालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन विभागाने एक पत्र तयार केलं. ते SRAला दिलं. एक बिल्डर, म्हणजे 3 बिल्डर आहेत त्याच्यामध्ये, काही आमदारसुद्धा भागीदार आहेत. बिल्डर SRA निलेश गटणे, SRAचे जे प्रमुख होते निलेश गटणे, त्यांची नंतर ते प्रकरण बाहेर आले, ते ट्रान्सफर झाली. ते आणि महापालिकेच्या झोनिपूचे अधिकारी ह्यांनी संगनमत केले. 1400 झोपडपट्ट्यांचा पुनर्वसन प्रकल्प तिथे राबवला, म्हणजे सँक्शन केला. ज्या जागेची किंमत जवळपास 400 कोटी रुपये आहे, ती जागा हडप करण्यासाठी हा खोटा प्रकल्प कागदावरती आणला. त्याच्यानंतर या शहरातले SRA चर्चेला आले. या शहरामध्ये फक्त 72 अधिकृत झोपडपट्ट्या आहेत. आता SRAचे प्रोजेक्ट 92 सँक्शन आहेत. 20 जास्त नाही. मुळात हे सगळं बोगस फार मोठ्या प्रमाणात आहे. SRA प्रकल्पामध्ये जिथे 10 मागे साधारण सर्वे झाला होता, त्या सर्वेमध्ये समजा 1,500 झोपड्या असतील, प्रत्यक्षात तो प्रकल्प राबवतात 3,000 झोपडपट्ट्यांचा. बनवेगिरी, बोगसगिरी त्याच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात. जे त्या प्रकल्पाला विरोध करतात त्यांचा विरोध गुंडांच्या करवी ते मोडून काढतात. गुंडगिरी प्रचंड वाढली. त्याचं कारण असं, SRA प्रकल्पासाठी झोपडीधारकांची जी संमती पाहिजे, त्या संमतीसाठी एकेका कुटुंबाचे 10,000 रुपये त्या गुंडांना बिल्डर लोक देतात आणि सक्तीने त्या संमत्या घेतल्या जातात. हे अगदी जगजाहीर आहे. लोक रडतायत त्या झोपडपट्ट्यातले. माध्यमाकडे जातात. दुर्दैव आहे, माध्यमाकडे जातात, पण माध्यमं त्याच्यामध्ये लक्ष घालायला तयार नाही आहेत. हे सगळ्यात मोठी शोकांतिका आहे ही लोकशाहीमधली, की हे सगळे बनावट प्रकल्प आहेत. काही ठिकाणी तिथे जसा पुण्यामध्ये घोळ झाला होता SRAचा पर्वतीचा जनता वसतीचा जो मोठा घोळ झाला, तो वर्तमानपत्राने उघडकीस आणला. त्याच्यानंतर निलेश गटणेंना ताबडतोब उचलबांगणी केली. तसाच घोळ या शहरामध्ये 5 ते 6 SRA प्रकल्पाच्या बाबतीत आहे. आणि ह्याच्यात गंमत कशी आहे, हे सगळे SRAचे प्रकल्प इथले खासदार, इथले आमदार, इथले पक्षाध्यक्ष, नगरसेवक त्यांच्या मालकीचे आहेत. म्हणजे ते त्याच्यात भागीदार आहेत. त्यांच्या कंपन्या प्रत्यक्ष त्याच्यामध्ये आहेत. तर कोणी करत नाही. तेरी बी चूप मेरी बी चूप. सत्ताधारी पक्ष पण गप्प बसतो, विरोधकही गप्प बसतात. म्हणजे SRAचा हा मोठा विषय होऊ शकतो. आणि SRAच्या पैशावरती या वेळेच्या महापालिकेच्या निवडणुका लढवल्या जाणार आहेत. कारण तो SRAमधून जो मिळालेला प्रचंड सामर्थ्य, प्रचंड पैसा मिळालेला आहे. आतापर्यंत या शहरामध्ये SRAच्या प्रकल्पावरती गेल्या 2-3 ह्याच्यामध्ये 4-6 महिन्यामध्ये पैशाची गुंडांकडे इतकी अमाप म्हणजे हे झालेले साठे आलेले आहेत. ते गुंड
यावेळेस महापालिका निवडणुकीमध्ये उच्छाद घालणार आहेत. म्हणजे हा आता गुन्हेगारी राजकारण हा विषय ह्या निवडणुकीमध्ये तसा फार मोठा गंभीर विषय आहे. या शहराला धोक्याच्या वळणावरती नेणारा विषय म्हणजे सगळ्यात मोठा कोणता असेल तर या शहरामध्ये बाल गुन्हेगार जे पूर्वी इथे कृष्णप्रकाश म्हणून आयुक्त होते, त्यांनी मागे चर्चेला मी त्यांना बोलवलं होतं, त्यांनी सांगितलं होतं थोडक्यात आहेत हे लोक. त्यावेळेस फक्त सांगितलं 700-800 आहेत. आता ती संख्या 4,500च्या आसपास गेलेली आहे बाल गुन्हेगारांची. हा एक विषय. आणि आणखीन एक ज्वलंत विषय आहे डेव्हलपमेंट प्लॅन, DP प्लॅन, शहर विकास आराखडा. हा शहर विकास आराखडा नव्याने जो तयार केला गेलेला हा आत्तापर्यंतच्या महापालिकेतला सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. म्हणजे DP, SRA, स्मार्ट सिटी, नंतर टाउन प्लॅनिंग, गुन्हेगारी, पाणी, हे सगळे विषय या महापालिका निवडणुकीमध्ये चर्चा यायला पाहिजेत. पण महिना दीड महिन्यावर निवडणूक आली पण अजूनसुद्धा त्याच्यावरती कोणीही बोलायला राज्यकर्ते तयार नाहीत. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. सगळं एकतर्फी काम चाललेलं आहे. सर, तुमच्या बोलण्यातून हे सगळे मुद्दे आले. आता दुसरा प्रश्न माझा असा आहे की तुमचं जे हे निरीक्षण आहे तर या महापालिका क्षेत्रामध्ये नागरिकांकरिता पक्ष महत्वाचा आहे का उमेदवार महत्वाचा आहे? मतदान कोणत्या पद्धतीने करतात इथले नागरिक? आणि हे सगळे मुद्दे कोण उचलतंय? कुठला पक्ष उचलत आहे, कुठला उमेदवार उचलत आहे असं तुम्हाला दिसतंय? मला असं स्पष्ट दिसतंय इथे RTIचे 3-4 कार्यकर्ते सोडले तर एकही राजकीय पक्ष हे मुद्दे उचलत नाहीत. म्हणजे एखाद्या तुला एक साधं उदाहरण सांगतो मी तुला. 2017ला इथे भाजपची सत्ता आली. ती सत्ता कशी आली तर तत्पूर्वी अजित पवारांची एक हाती सत्ता या शहरामध्ये होती आणि अजित पवारांच्या सत्तेमध्ये त्यांची सत्ता इथे कोणी घालूच शकत नाही असा एक तो भ्रम होता. प्रत्यक्षामध्ये त्यावेळेस विठ्ठल रुक्मिणी मूर्ती खरेदी हे एक प्रकरण होतं ज्याच्यामध्ये विठ्ठल रुक्मिणी खरेदीच्या ह्याच्यामध्ये प्रकरणामध्ये 1450 रुपयाची विठ्ठल रुक्मिणी मूर्ती ही 3950 रुपयाला खरेदी केली. 25 लाखाच्या खरेदीमध्ये तो भ्रष्टाचार झाला असा मुद्दा होता. ते प्रकरण वर्तमानपत्रामध्ये जबरदस्त गाजलं, महिनाभर गाजलं. त्याच्यातून एक जनतेचं जनमत तयार झालं आणि तो जनमताचा रेटा असा तयार झाला भाजपने त्याचा पुरेपूर फायदा घेतला. राष्ट्रवादीच्या काळामध्ये JNRMची जी योजना होती जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माणची, त्याच्यामध्ये जे पुनर्वसन प्रकल्प झाले त्याच्यामध्ये 700 रुपये स्क्वेअर फुटाचं झोपडीचं पुनर्वसनाचं काम 1400 रुपयाने दिलं दुप्पट दराने. तो प्रकरण गाजला. 70 लाखाचं HBOT मशीन, हायपरबोलिक ऑक्सिजन थेरपी मशीन, जे YCM हॉस्पिटलमध्ये खरेदी केलं. ते 70 लाखाचं मशीन 2.25 कोटीला खरेदी केलं. CNG गॅस दाहिनी सांगवीला एक बसवली, फक्त 9 लाखाची आहे, ती 52 लाखाला खरेदी केली. आणि अशा प्रकारच्या 5 गॅस दाहिन्या खरेदी करायचं 12 कोटीचं प्रकरण आलं होतं. ही सगळी 4-5 प्रकरणं त्यावेळेस फार गाजली. राष्ट्रवादीवर त्याचं प्रकरण शेकलं, त्याचा भाजपने फायदा घेतला आणि भाजप इथे सत्तेवर आली. पुढच्या काळामध्ये भाजपच्या काळामध्ये ही जी सगळी बाकी त्याच्यापेक्षा शेकडो पटीने मोठी प्रकरणं आहेत. परंतु एकही पक्ष, थोडक्यात अजित पवारांचा राष्ट्रवादी आता राज्यात सत्तेत आहे पण इथं भाजपच्या विरोधात आहे ना, त्यांनी ते बोलायला पाहिजे. ते कोणी बोलत नाही त्याच्यावर. त्यांचे शहराध्यक्ष बोलत नाही, त्यांचे बाकी भाजपपेक्षा राष्ट्रवादीकडे जे 36 माजी नगरसेवक ते थोडीच तोलामोलाचे आहेत की एक माणूस एक पॅनल निवडून आणू शकतो. इतक्या ताकदीचे, आर्थिकदृष्ट्या सगळ्या बाबतीने ते सामर्थ्य आहेत, भक्कम आहेत. पण ते पण कोणीच बोलत नाही. ठाकरेंची शिवसेना इथं संपल्यात जमा आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचं इथं फार मोठं वर्चस्व होतं. तिकडे आढळराव खासदार होते, इकडे गजानन बाबर खासदार होते, श्रीरंग बारणे 2 वेळा खासदार होते शिवसेनेच्या ठाकरेंच्या. गौतम चाबुकस्वार पिंपरीचे आमदार होते. शिवसेनेचे 13-14 नगरसेवक होते. आता ते सगळे गोळाबिरीज केलं तर झिरोवरती आलेले आहे. म्हणजे ती ताकद तिथं खच्ची झाली, शिवसेनेची ताकद खच्ची झाली. काँग्रेसने या शहरावरती राज्य केलेलं आहे. काँग्रेसने अजित पवारांच्या पूर्वी संपूर्ण काँग्रेसचं राज्य होतं. म्हणजे 92-97 पर्यंत पूर्ण काँग्रेस, अण्णासाहेब मगरांपासून प्राध्यापक रामकृष्ण मोरेपर्यंत. परंतु आता काँग्रेसचे इथं शहराध्यक्ष इंटकचे अध्यक्ष आहेत राज्याचे कैलास कदम, त्यांना इंटकच्या याच्यातून इकडे वेळ द्यायला जमत नाही. काँग्रेससुद्धा एकदम झोपली, कुठे नामो निशाण काहीच नाही, विषयच नाही काही. ती अवस्था त्यांची आहे. दुसरा राहिला मनसेचा एकमेव नगरसेवक आहे, तो बोलतो मधून अजून विषय संपतो. विरोधक आहे कुठे? इथं विरोधकच शिल्लक नाही आहे. म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ती तोला मासा आहे एकदम. म्हणजे त्याचे एकूण राष्ट्रवादीच्या 36 नगरसेवकांपैकी 1-2 तिकडे गेले, बाकी कुणीच नाही आहे. त्यांची ताकदच नाही आहे.
त्यामुळे विरोधक भाजपच्या विरोधामध्ये बोलायला ज्यांनी पाहिजे प्रामुख्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादीने, कारण तुम्हाला त्यांच्या बरोबर नाही जायचं, तुम्हाला त्यांच्या विरोधात निवडणूक लढवायची, ते बोलत नाही. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. शिंदेंची शिवसेना ती राहिली तर 2-3 नगरसेवकापुरती आहे. त्यांचे जरी खासदार श्रीरंग बारणे असले पण ते काही विरोधात बोलत नाहीत कोणी. ते म्हणतात, त्यांचा एक मेळावा झाला होता, त्या मेळाव्यात त्याने श्रीरंग बारणेंनी सांगितलं की या निवडणुकीमध्ये भाजपचा भ्रष्टाचार हाच आमच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा असेल. पण आता कालची बातमी अशी आहे की शिंदेंची शिवसेना आणि भाजप हे राज्यातल्या सगळ्या महापालिका युती करणार आहे. म्हणजे ते कट झाले, बोलणार कोण? आणि माध्यमांची इतकी गळचिपी झाली आहे की माध्यमं हे विषय चर्चेला सुद्धा येऊन देत नाहीत. म्हणजे ही फार मोठी वाईट परिस्थिती आहे. आणि RDI कार्यकर्त्यांचा जीव किती असतो, त्यांची ताकद किती असते, ती किती बोलू शकतात. या शहराची लोकसंख्या देशामध्ये सर्वाधिक वेगानं वाढणारं हे शहर आहे. 70%, 70% वेगाने वाढणारं शहर आहे. आज 30 लाख लोकसंख्या रेकॉर्डला सांगली जाते, प्रत्यक्षात 40 ते 45% लोकसंख्या आहे. 17,23,000 मतदार आहे इथला. किती मागच्या वेळेस 17ला ज्यावेळेस अजित पवारांची सत्ता गेली, किरकोळ 2-4 विषयावरून भ्रष्टाचारावरून सत्ता गेली. त्याच्या शेकडो पटीने मोठी भ्रष्टाचाराची प्रकरणं आहेत. जर ती वाजवली तर भाजपला शह बसू शकतो, परंतु ती कोणी वाजवतच नाही आहे. तो चर्चेलाच येत नाही. जर चर्चेला आली तर मतदारांमध्ये त्याच्याविषयी मंथन सुरू होईल, चर्चा होईल, अरे हे चुकीचं आहे म्हणून, कारण टॅक्सपेअरचा पैसा आहे सगळा तो. पण ती चर्चेला आली पाहिजेत. सर, तुमच्या बोलण्यातून आलं की सर्वात जास्त झपाटीने वाढणारं शहर आहे. हो, 2017 नंतर साधारण 5 लाख मतदार या शहरात वाढले, बरोबर, असं सर्वेक्षणातून आलेलं आहे. बरोबर. तर या 5 लाख मतदारांचा कल कुणाकडे असेल, काय वाटतं तुम्हाला? हे सगळे नवीन मतदार आहेत इथे आलेले. नवीन मतदार सगळा आहे तो तरुण आहे, जे बाहेरून इथं रोजगारासाठी आले. IT मुळं हिंजवडी IT पार्क, तळवडी IT पार्क, ह्या दोन्ही IT पार्कमुळे या शहराचं वैभव वाढलेलं आहे प्रचंड. आणि जो बाहेरचा मतदार आलेला आहे तो UP, MP, बिहार, साऊथचा सगळा मिनी इंडिया झालेली आहे. आणि तो जो नवीन मतदार आलेला आहे हा बहुतांशी हा भाजपच्या बाजूला त्याचा कल आहे. आणि जो नवमतदार आहे तो ह्या जुन्या इथल्या पठडीतल्या प्रस्थापितांना कोणाला ओळखत नाही आहे. पक्ष म्हणून तो मोदींकडे पाहून, अजूनही या शहरामध्ये मोदींकडे पाहूनच मतदान होतं. ह्या शहराची सगळ्यात मोठी कमतरता कोणती असेल तर लीडरलेस सिटी. जसे बारामती म्हटल्यावरती शरद पवार काय, अजित पवार काय, त्यांच्या नावानं ओळखले जाते. नगर म्हटल्यावरती विखेंच्या नावाने ओळखले जाते. अकलूज म्हटल्यावर मोहिते पाटील म्हटलं जातं. ही जशी त्या लोकांची नावं आहेत, तशी पुण्यामध्ये सुरेश कलमाडीचं एकेकाळी नाव होतं, शिरोळेंचं होतं. म्हणजे त्या शहराची ती ओळख असते नेता. म्हणजे या शहराच्या नावाने ओळखला जाणारा नेताच नाही अजून. लीडरलेस सिटी आहे. त्याचा परिणाम असा आहे की एखाद्या नेत्याने सांगितलं की नाही आपल्याला आज ह्यांना मदत करायची, आपण त्यांच्याबरोबर जायचं, फॉरगेट. तसं नाही आहे इथलं वातावरण. पण आज शहरामध्ये बहुतांशी जो कल मला जो दिसतोय सर्वसाधारण तो भाजपच्या बाजूने. कारण लोकांना ही प्रकरण उघड सांगून त्यांना समजून सांगितलं पाहिजे, अरे तुमची महापालिकेची तिजोरी जिथं 5-6 हजार कोटीच्या ठेवी होत्या, आज तिथं 15,000 कोटीचं कर्ज झालेलं आहे, तुमचा पैसा लुटला आहे. ही लोकांना समजून सांगितलं तर लोक कशाला तिथं मतदान देतील. पण ते समजूनही सांगायला कोणी नाही आहे. सर, हे झालं बाहेरचे जे मतदार आहेत त्यांच्याबद्दल. आता पिंपरी चिंचवड शहर म्हणलं की इथं काही गाव आहेत, त्यांचं मिळून शहर झालं. बरोबर. पिंपरी गावठाणे, आकुर्डी गावठाण, सांगवी गावठाण, भोसरी आहे, अशी अनेक गावठाण आहेत. त्या गावठाणामधले जे स्थानिक नागरिक आहेत, तिथले जे गावकीतले जे लोक आहेत, ज्याला आपण गावकी भावकी म्हणतो, त्या गावकीतले जे लोक आहेत त्यांचं काय कल आहे, त्या मतदारांचं काय कल आहे? इथले जे वाघिरे आहेत, तिकडं कलाटे आहेत, जगताप आहेत, तिकडं लांडगे आहेत, लांडे आहेत, यांचा काय कल आहे? काय वाटतं तुम्हाला? इथली जी गावकी आहे ती कुणाच्या बाजूने असते नेहमी? पूर्वी संपूर्ण गावकी ही शरद पवारांच्या काखेत होती. कारण का सगळे शरद पवारांचे फॉलोअर होते. हा पूर्वी बारामती लोकसभा जुना मतदारसंघ जो होता त्याचा हा 91 म्हणजे 2009 पूर्वीचा जो बारामती लोकसभा मतदारसंघ होता त्याचा हा संपूर्ण भाग होता. म्हणजे बारामती, तुमचं पुरंदर, इंदापूर, दौंड, शिरूर वगैरे, त्याच्याशिवाय भोरनंतर पिंपरी चिंचवड सगळ्यात मोठं होतं. पण नंतर तो बदलला. त्यामुळे पहिल्यापासून जो फॉलोअर आहे ते शरद पवारांचे फॉलोअर त्याच्यामध्ये होते. त्यामुळे गावकी सगळी जी होती ती शरद पवार सांगतील त्या दिशेने जायची. म्हणून सगळे गाववाले हे पहिले काँग्रेसचे होते. नंतर शरद पवारांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला होते, राष्ट्रवादीकडे गेले. राष्ट्रवादीकडून ते नंतर अजित पवारांच्या पंखाखाली आले. पण नंतर 2017 त्यांना लक्षात आलं की आपण उठसूट एका निर्णयासाठी इथला महापौर कोण होणार, त्यासाठी आपण बारामतीला विचारलं जायचं. इथला स्टँडिंग चेअरमन कोण करायचं, स्टँडिंगच्या कमिटीचा सदस्य कोण असायला पाहिजे, याच्यासाठी सुद्धा अजित पवारांचा उमरा झिजवायचा का.
ती त्यांच्यामधला जो स्वाभिमान जागा झाला त्याच्यामध्ये. आणि मग भाजपनी सुद्धा ते ओळखलं की भाजपने ते ओळखलं. नंतर त्याच्यामध्ये पहिल्यांदा लक्ष्मण जगतापला गळाला लावलं. लक्ष्मण जगताप हा स्ट्रॉंग मोहरा, म्हणजे दिवंगत लक्ष्मण जगताप यांचं भाजपच्या इथल्या सत्तेमध्ये सिंहाचा वाटा आहे, सगळ्यात मोठा वाटा त्यांचा आहे. ते इकडं आल्यामुळं त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीतले 30-40 जे फॉलो त्यांचे नगरसेवक आहेत ते भाजपमध्ये आले आणि त्याचा परिणाम इथे सत्तांतर झालं. म्हणजे गावकी हळूहळू भाजपच्या बाजूला आली. लक्ष्मण जगताप आले त्या काळात महेश लांडगे हे अपक्ष होते, अपक्ष म्हणून ते भाजपबरोबर होते, प्रत्यक्ष भाजपचे आमदार नव्हते. नंतर ते पुढच्या काळामध्ये ते भाजपच्या तिकिटावरती निवडून आले. मग तिकडून महेश लांडगे आले. मग हळूहळू कसं ज्या दिशेने वारा वाहतो त्या दिशेने सगळे पळतात. जसं आता भाजपची सत्ता येणार असं म्हणून सगळे 1001 लोक भाजपकडे अर्ज करायला गेले आम्हाला उमेदवारी पाहिजे म्हणून. त्याच्यामुळं सगळी गावकी आता 90% नाही 95% गावकी ज्याला म्हणतात, गाव इथले ग्रामस्थ, इथले भूमिपुत्र म्हणा किंवा इथले स्थानिक नागरिक म्हणा, ते सगळे भाजपच्या बरोबर गेलेत. संजोग वगैरे आता पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे होते, आता शिवसेनेचे शहराध्यक्ष आहेत, ते सुद्धा भाजपकडे तोंड करून बसलेत. त्यांच्या मिसेस, त्यांचा मुलगा हा राष्ट्रवादीकडे गेलेला आहे, म्हणजे त्यांनी पाहिलेलं आहे आणि ते सुद्धा कदाचित भाजपमध्येच जातील. म्हणजे एकही ह्या शहरातला, या गावातला एकही माणूस, एकही गाववाला आता याच्यामध्ये कुठे सापडायला तयार नाही आहे. हे फार मोठं दुर्दैव आहे. आणि दुसरं, आता प्रचाराचे ते मुद्दे अजून आलेले नाही आहेत. गाववाला बाहेरचा हा इथला या शहराचा वादाचा सुरुवातीपासूनचा मुद्दा आहे. म्हणजे तो मुद्दा कसा आहे, ज्यावेळेस नगरपालिका होती इथे या शहरामध्ये त्यावेळेस भाडेकरू विरुद्ध घरमालक असा संघर्ष असायचा. नगरपालिका काळामध्ये जवळजवळ 46 नगरसेवक उभे होते, म्हणजे जागा होत्या त्या नगरपालिकेच्या. त्या 46मध्ये जवळपास 36 ते 38 हे बाहेरची लोक निवडून आली होती. डॉक्टर श्रीश्री घारे जनता पक्षाचे हे त्यावेळेस प्रथम नगराध्यक्ष थेट लोकांमधून निवडून आले होते. गाववाले जेमतेम 8-10 होते फक्त. पण नंतरच्या काळामध्ये सगळ्या ग्रामस्थांनी त्यांनी जवळपास एकजूट केली आणि बाहेरचे लोक त्यातून हळूहळू ड्रॉपआउट झाले, म्हणजे पोटापाण्यासाठी आलेले, त्यांना राजकारणाशी काही घेणं देणं नसतं. आणि आता परिस्थिती अशी आहे की आता 128 नगरसेवकामध्ये जवळपास 90-95 हे गाववाले नगरसेवक आहेत, बाकीचे बाहेरचे आहेत. म्हणजे गाववाले बाहेरचे ह्याच्यातलं हे समीकरण तसं पाहिलं तर 30 लाखामध्ये गाववाले 3 लाख असतील अवघे, परंतु नगरसेवक मात्र त्यातले 90-95 आहेत. आणि जो मतदार आहे तो 90% मतदार हा बाहेरचा आहे, परंतु त्यांचे प्रतिनिधी 10 ते 15 आहेत. आता हा विषय हळूहळू चर्चेला यायला लागलेला आहे, कारण रुपीनगर, तळवड वगैरे त्या भागामध्ये 2-3 नगरसेवक, 2-3 उमेदवारांनी तो विषय चर्चेत आणलेला आहे. जर त्याच्यातून काही झाली क्रांती तर होईल, पण मला ती शक्यता कमी दिसते, कारण लोकांमध्ये जनजागृती, प्रचार, चर्चा ह्या विषयावर बोलायला पाहिजे ते नाही आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवडची कमतरता हा जरा थोडा फरक आहे. पुण्यामध्ये एखादा विषय चर्चेला आला तर लोक त्याच्यावरती चिंतन करतात, प्रतिक्रिया देतात. इथं प्रतिक्रिया द्यायला सुद्धा पिंपरी चिंचवडमध्ये कोणी पुढे येत नाही. का तर आमच्या भागातला नगरसेवक आमच्यावर नाराज होईल, आमदार नाराज होईल, पण लोक ते सुद्धा धाडस करत नाही आहेत. वर्तमानपत्रांना एखाद्या विषयावरती प्रतिक्रिया घ्यायची असेल एखाद्या व्यक्तीची, तर ती प्रतिक्रिया घ्यायला मोजून 4-5 नावं आहेत, त्याच्या पुढं कोणी सापडत नाही. इतकं या शहरामध्ये दबलेला आवाज आहे सगळा हा. पण हा आवाज, त्याला जर कोणी एखादा चांगला प्रॉपर नेता जर मिळाला ना आणि हा आवाज उफळून बाहेर आला तर कदाचित इथे काहीतरी परिवर्तन किंवा क्रांती होऊ शकते. अदरवाईज आपलं आहे तसंच मागच्या पानावर पुढे. सर, गावकी आली तर तुम्ही जसं म्हणला तसं इथं मायग्रेंट नेते पण आहेत. इथं मराठवाडा मंडळ, खानदेश मंडळ अशी अनेक मंडळ आपण इथल्या शहरामध्ये बघतो. तर त्या मतदारांचा प्रभाव आहे का तेवढा, आणि ते नेते काही क्रांती करू शकतात का या शहरात? जसं पूर्वी बघितलं तर इथं गोपीनाथ मुंडेंचं वर्चस्व होतं असं म्हणलं जायचं, त्यांची सभा वगैरे. तर आता त्यांची जागा कुणी घेतली? त्या मायग्रंट नेत्यांचा आवाज म्हणून कुणी त्यांची जागा घेतली आहे का? काय वाटतं तुम्हाला? इथे बघ, ह्या शहराचं वैशिष्ट्य काय, शेवटी माणूस आपला गावाकडचा जो माणूस असतो तो आपल्या तालुक्यातले सगळे एक मंडळ करतो, जिल्ह्याचं एक मंडळ करतो. इथं सातारा मित्रमंडळ आहे, इथं बार्शी मित्रमंडळ आहे, कोल्हापूर, सातारा, सांगली ते एक स्वतंत्र मित्रमंडळ आहे, साकोसा. नंतर तुला सांगतो विदर्भातलं खानदेश मित्रमंडळ आहे, मराठवाडा मित्रमंडळ वेगळं आहे. म्हणजे कोकणातली 2-3 मित्रमंडळ आहेत. मग ते आपापल्या भागातल्या लोकांना धरून ते सगळे राहतात. परंतु मतदानाच्या वेळेस ते सगळे मिळून एकत्रित मतदान करतात असं फार क्वचित दिसतं. खानदेशच्या बाबतीमध्ये ते नामदेव ढाके म्हणून आता तिकडं त्या भागात निवडून देतात. त्याचं कारण खानदेशचा 15-1 हजार मतदार आहे,
निगडी बिजलीनगर वगैरे तो वालेकरवाडी ते त्यांच्या मागे उभे राहतात. पण हा कोकणस्थ आहे म्हणून सगळे कोकणी एका बाजूला असं काळेवाडीमध्ये दिसत नाही आहे. काळेवाडीमध्ये कोकणस्थ जास्त आहेत किंवा मराठवाड्याचे किंवा विदर्भातले. आता साधारण की भोसरीच्या भागामध्ये खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर या तालुक्यातले मोठ्या प्रमाणावरती होत, पण अजून त्यांचं प्रतिनिधित्व करणारा त्या तालुक्यातला माणूस तिथून निवडून येऊ शकत नाही. बऱ्यापैकी त्याचं वजन असतं, मोठं पॉकेट असतं, परंतु तो निवडून येईल याची खात्री नाही. त्याच्यामुळे जे आपण म्हणतो वेगवेगळ्या संघटना आहेत तालुक्याच्या, जिल्ह्याच्या किंवा प्रांतवाईज अशा, इथे केरळ बांधवांचं स्वतंत्र केरळ भवन आहे, कानडी बांधवांचं कर्नाटक मित्रमंडळ आहे. म्हणजे ते प्रत्येक प्रांतवाईजसुद्धा वेगळे आहे. उत्तर भारतीय त्यांची स्वतंत्र संघटना आहे. ते त्यांचे उत्तर भारतीय त्या बाबतीत एकत्र असतात. म्हणजे पिंपरीमध्ये असू द्या किंवा मोशी, भोसरी वगैरे त्या परिसरात असू द्या, ते सगळं आपला एखादं 2 प्रतिनिधी तरी सभागृहात असले पाहिजे यासाठी प्रयत्न करतात. पण बाकीच्यांची ताकद तशी कमी पडते, ते विखुरलेले आहेत. त्याच्यामुळे ते तितके इम्पॅक्टफुल, परिणामकारक होतात असं नाही. हे झाले सगळे राजकीय मुद्दे. आता आपण सर बघितलं तर इथं नदी सुधार प्रकल्प, स्मार्ट सिटी, मेट्रो अशा बऱ्याच योजना आणल्या गेल्या. 2017 नंतर भाजपचा इथं वर चष्मा राहिला आणि भाजपनी हे प्रकल्प राबवले गेले. याचा काय निवडणुकीत इम्पॅक्ट दिसतो का? काय नागरिकांना या प्रकल्पांबद्दल आकर्षण आहे का? हे प्रकल्प असेच राबवले गेले, काय दिसतं तुम्हाला नागरिकांच्या ह्याच्यातून? नाही, एक देण्यात घे. या शहराला जर झुकतं माप कोणी दिलं असेल तर भाजपने दिलं. ते कसं? 2017पर्यंत अजित पवारांची सत्ता होती. अजित पवारांनी या शहरातल्या कार्यकर्त्यांना कधी मोठं होऊ दिलं नाही. अगदी मी आवर्जून कायम सांगत असतो की राज्यसभा असू दे, विधानसभा असू दे, विधान परिषद असू दे, जी आपण बाहेरचे हे म्हणतो आमदार खासदार बाहेरून नियुक्त केले जाणारे, एकालाही ती कधीच मिळालं नाही. एखादं महामंडळ असू दे, 25-30 वर्षात अजित पवारांनी कोणाला एखाद्या महामंडळाचा अध्यक्ष केले असं दाखवावं फक्त. एक अजमबाई पानसरे माजी महापौर आहेत, त्यांना कोणतं दिलं? ग्राहक कल्याण समिती, ज्याच्यावरती ना फंड, ना कार्यालय, ना गाडी. पुण्यामध्ये पाहिलं तुम्ही, तिथे काँग्रेसने काय, भाजपने काय, त्यांच्या वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना त्यात नियुक्त केलं होतं. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची सत्ता आल्यावरती त्यांनी राज्यसभा सदस्य म्हणून पहिलं कोणाला केलं तर अमर साबळे, जो गोपीनाथ मुंडेंचा प्रचारक म्हणून होता, साधा कार्यकर्ता एकदम. झोपेतून उठून त्यांना उमेदवारी दिली, तिकडं राज्यसभा प्रतोदपर्यंत गेले ते. दुसरं, उमा खापरे, ज्या भाजपच्या पहिला प्रदेश महिला अध्यक्ष होत्या, त्यांना विधान परिषद दिले. सगळे एकदम अवाक झाले. अरे, उमाताई एकदम साध्या आपल्या 2 वेळा नगरसेवकांना डायरेक्ट आमदार झाल्या. अमित गोरखे, अत्यंत सर्वसामान्य कार्यकर्ता मातंग समाजाचा, त्याला देवेंद्र फडणवीसांनी त्याचा हा वरदास्त्र केला. अमित गोरखे विधान परिषदचे आमदार झाले. हे 3 झाले. सचिन पटवर्धन, एक ब्राह्मण समाजातले वकील आहेत, चंद्रकांत पाटलांच्या जवळचे आहेत, त्यांना राज्य लोकलेखा समितीचं 2 वेळा अध्यक्ष केलं. सदाशिव खाडे हे गोपीनाथ मुंडेंचे कट्टर समर्थक, त्यांना प्राधिकरण, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण संस्था, त्याचे अध्यक्ष केलं. म्हणजे इथल्या भूमिपुत्रांचा त्यांना विरोध होता, पण देवेंद्र फडणवीसांनी नाही, मी त्यांना. भाजपने अशा प्रकारे ही सगळी पदांची खैरात इथं केली. यापूर्वी अजित पवारांना इथल्या एकाही माणसाला ते पद द्यावं वाटलं नाही, ना शरद पवारांना द्यावं वाटलं. नाना शितोळे म्हणून होते माजी महापौर, अगदी शरद पवारांचे क्लासमेट, आमदार व्हायला पाहिजे होते, नाही होऊ शकले. रंगनाथ होगे माजी महापौर, नाही काय होऊ शकले. म्हणजे अशी बरीच नावं घेता येतील की हे तोडीस तोड लोक इथं होते. तात्या कदम माजी महापौर, दिवंगत आहेत, आमदार केव्हाच व्हायला पाहिजे होते, नाही होऊ शकले. म्हणजे भाजपने राजकीयदृष्ट्या या शहराला जेवढी प्रतिष्ठा दिली ती राष्ट्रवादीने दिली नाही. त्याचा परिणाम राष्ट्रवादीची जे लोक आहेत त्यांना लक्षात आलं, आपल्याला आयुष्यभर इथं पाणी घालून काहीच मिळत नाही, ते सगळे भाजपमध्ये आले त्या अपेक्षेने. त्याच्यामुळे भाजपची इथली पाळंमुळं आता खोलवर रुजलेली आहेत. तो वटवृक्ष भक्कम होत चाललेला आहे. अजित पवार आता प्रयत्न करतायत तो हलवण्याचा, माहीत नाही पुढे काय होईल ते, पण राजकीय परिस्थिती ही सध्याची अशी आहे याच्यात. सर, तुम्ही ही जी सगळी नावं सांगितली, उमा खापरे, अमित गोरखे, ह्यांना विधान परिषद, राज्यसभा देऊन शहराला काय मिळालं? शहराला याचा काय फायदा झाला, काय वाटतं तुम्हाला? नाही, मी तुला दुसरं एक सांगतो आणखी. यापूर्वी हा हवेली विधानसभा मतदारसंघ एक होता, नंतर 2009 नंतर पिंपरी चिंचवड भोसरी हे 3 विधानसभा मतदारसंघ झाले. यापूर्वीचे पिंपरी चिंचवड भोसरीचे जे आमदार होते, या 9ची झाली, 14 झाली, 19 झाले, तर त्यावेळेस विधानसभेमध्ये तितका आवाज पिंपरी चिंचवडचा 3 आमदार असून किंवा 2 खासदार असून तितका संसदेमध्ये आवाज नव्हता. परंतु हे 2 विधान परिषद दिले, एक राज्यसभेचा दिला, त्यांच्यामध्ये स्पर्धा निर्माण झाली.
आज मुंबईचं अधिवेशन असू द्या, अर्थसंकल्पीय अधिवेशन असू द्या किंवा हिवाळी अधिवेशन नागपूरचं असू द्या, पिंपरी चिंचवडचा आवाज ह्या आमदारांमध्ये प्रश्न विचारण्यावरून, लक्षवेधी मांडण्यावरून, चर्चा घेण्यावरून की औचित्याचा मुद्दा मांडण्यावरून स्पर्धा आहे. म्हणजे शहराचे वेगवेगळे विषय ह्याच्यामध्ये एवढे चर्चेला यायला लागले. त्याचं कारण ह्या लोकांना पदं दिली. पूर्वी ह्या शहराला काही देतच नव्हते, त्याच्यामुळे कोणी काय ते संसदेत बोलत नव्हतं, विधानसभेत बोलत नव्हतं. आता या शहराचा आवाज जो म्हणतो ना, या शहराचं प्रतिनिधित्व, पाण्याचा विषय असू द्या, काल साधा मोकाट कुत्र्यांचा विषय महेश लांडगेंनी जबरदस्त मांडला, किंवा ते हिंदुत्ववादाची भूमिका तिथं मांडतात, त्याच्यामुळे ते राज्यभर त्यांचं एक चेहरा समोर आला. आता लक्ष्मण जगतापांनी तसंच केलं होतं. अनधिकृत बांधकामाचा प्रश्न खरं निवडणुकीचा मुद्दा आहे तसं, पण तो अद्याप आला. कारण यापूर्वी जे सत्ता परिवर्तन झालं त्यातलं प्रमुख कारण होतं अनधिकृत बांधकामं नियमित करणार. राज्यात कुठे नव्हे एवढी 2.25 लाख अनधिकृत बांधकामं त्यावेळेस होती. देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन दिलं होतं की एक वीटसुद्धा तुमची हलणार नाही, तुम्ही आमच्याबरोबर राहिलात, तुमची बांधकामं दंडा करून नियमित करू. प्रत्यक्षात 9 वर्षात काहीही झालं नाही. जे नियम केले ते लोकांना दंड परवडत नाही, एकही बांधकाम नियमित झालं नाही. या संदर्भामध्ये राष्ट्रवादीने काय किंवा विरोधकांनी जा विचारायला पाहिजे, कोणी विचारत नाही. 2.25 लाख अनधिकृत बांधकामं होतं, 3-3.5 लाख झालीत. किती मोठा चर्चेचा विषय हा, काहीच नाही चर्चा त्याच्यावरती. सर हा एक विषय. दुसरा विषय इथं ब्ल्यू लाईन, रेड लाईन या संदर्भात काय, म्हणजे नागरिकांना काय या विषयात वाटतं का, आणि नेते यावरती कसे रिॲक्ट होतात, काय वाटतं तुम्हाला? हो, या शहराचं सुदैव फार चांगलं आहे. काय की एखादं शहर हे नदीच्या भोवती आजूबाजूला वसतं, म्हणजे वसाहत ते पूर्वीपासूनच आहे. या शहराचं आता पाहिलं तर पवना, इंद्रायणी, मुळा अशा 3 नद्या आहेत. 3 नद्या या शहराला लाभल्या, ह्या शहराचं सगळ्यात मोठं भाग्य आहे. पण आज 3ही नद्यांचं महागटार झालेलं आहे. महागटार 30 लाख लोकसंख्येचं मलमूत्र जे सांडपाणी बाहेर येतं, त्या सांडपाण्यावरती प्रक्रिया होऊन ते नदीत सोडायला पाहिजे किंवा त्या पाण्याचा पुनर्वापर व्हायला पाहिजे. प्रत्यक्षामध्ये राज्यात सर्वाधिक 70% सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते असं रेकॉर्डला आहे. ते काम एका भाजपच्याच आमदाराकडे आहे. भाजपच्या आमदाराचे प्रत्यक्ष मी डायरेक्ट घेऊन बोलतो ते, तर त्यांच्याकडे आहे. प्रत्यक्षात तशी कुठलीही प्रक्रिया होत नाही, सगळं सांडपाणी नदीत मिसळतं. त्याचा परिणाम ह्या नद्यांची महागटार झाले. नदीच्या शेजारून तुम्ही दापोडीच्या पुलावर उभारलात तर नाक दाबून जावं लागतं. तीच परिस्थिती इंद्रायणीची आहे. इंद्रायणी फेसाळलेली असते. परवाची कथा, इंद्रायणीचं पाणी विषारी आहे असा MPCBचा रिपोर्ट आहे. मासे मारून पडतात, सारख्या स्टोरी येतात, काही परिणाम होत नाही. किती ह्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. या शहरातल्या NGOजने 40 NGO एकत्र आल्या त्याच्यावरती, ह्या विषयांवरती, की ह्या महापालिकेने जे नदी सुधार प्रकल्प नावाखाली 3 नद्यांचा सुधार प्रकल्प राबवायचं ठरवलेलं आहे. मुळा नदीच्या बाबतीमध्ये 200 कोटी रुपयाचे बॉन्ड काढले, त्याच्यावरती काम सुरू केलं. नदीचा गळा घोटला, नदी दोन्ही बाजूनी दाबून टाकली ती, आणि त्याला नदी सुधार प्रकल्प ते म्हणणार असेल, त्याचं काठ बांधणार असतील तर ते दुर्दैव आहे. ते कशासाठी करत होते, तर ते काठ भराव टाकून तिथून जमीन जी तयार होणार होती ती जमीन एका माजी आमदाराच्या हॉटेलसाठी होती, म्हणून नदी सुधार प्रकल्प तिकडे गेला. आता पवना नदीच्या बाबतीमध्ये 1556 कोटीचा एक प्रकल्प ते राबवत आहेत. पालिकेच्या तिजोरीत खणखणाट आहे, कर्ज काढायचं म्हणतायत. मुळेच्या बाबतीमध्ये, आपल्या इंद्रायणीच्या बाबतीमध्ये DPR सगळा झाला, त्याचा राज्य सरकारने मंजुरी दिली, त्याच्यासाठी जवळजवळ 2-2.5 कोटीचा प्रकल्प आहे. प्रत्यक्षामध्ये ते काय करणार आहेत, नदीच्या दोन्ही बाजूचे जे छोटी मोठी खेडी आहेत तिथे सांडपाणी प्रकल्प तयार करून ते पाणी गावातून जे तयार होणार हाऊसिंग सोसायटीमधून मोठमोठे टाउनशिप डेव्हलप झाल्यात, त्या टाउनशिपमधून जे पाणी येतं सांडपाणी त्याच्यावरती प्रक्रिया करून नंतर ते पाणी सोडायचं, मग नदी शुद्ध होणार आहे. आज या शहरात 1200 हेक्टरवरती MIDC उभी आहे, पण MIDCच्या एकही कारखान्यामध्ये STP पाण्यावर प्रक्रिया करणारा उद्योग नाही आहे, अंडरग्राऊंड ड्रेनेजसुद्धा नाही आहे. त्याचा परिणाम जिथे केमिकल इंडस्ट्री किंवा फार्मसी इंडस्ट्री असेल त्यांचं पाणी थेट नदीत मिसळतं. कासारसाई वगैरे त्या भागामध्ये काही पेपर मिल्स आहेत, त्या पेपर मिलचं पाणी प्रक्रिया न करता नदीत मिसळलं जातं. आणि हे कारवाई करताना काय करतात, एखादा लॉन्ड्रीवाला पकडून आणतात आणि त्याच्यावरती कारवाई करतात, त्याचं लॉन्ड्री सील करून टाकतात. हा थट्टेचा विषय रे. आणि मुळात तुम्ही ह्या लोकांना कारवाई करायला पाहिजे की दरवर्षी महापालिका 10-20 कोटी रुपये नद्या सुधार प्रकल्पासाठी, नदी सुधार प्रकल्पासाठी नाही, STP रिपेअर मेंटेनन्स त्यांच्यासाठी ते देते त्या कंपनीला. ती कंपनी प्रत्यक्षात काही करत नाही, सांडपाणी थेट नदीत मिसळते. त्यांच्यावरती फौजदारी दाखल केल्या पाहिजेत.
म्हणजे नदी सुधार प्रकल्प हा सुद्धा पर्यावरणाच्या दृष्टीने इथली शहरातली जनता आता जागी झालेली आहे. पुणेकरांची काही लोक त्याला साथ देत आहेत, ते जा विचारत आहेत, पण प्रशासन ढिंपमुळे आहे. मध्यंतरी त्यांनी ह्या संदर्भामध्ये हरकती, सूचना, सुनावणी वगैरे घेतली होती. निव्वळ फार्स केला, काही केलं नाही अक्षरशः, म्हणजे फसवणूक करतात. त्याचं कारणच आहे की इथे जा विचारणारी जनता कमी आहे, कार्यकर्ते कमी आहेत. ते झालं तर ह्या विषयावरती एक पाचा फुटेल. पण नदी सुधार प्रकल्प हा सुद्धा प्रचाराचा मुद्दा आहे त्यातला. सर, भोसरीतलं जे कुदळवाडीचं प्रकरण होतं आपल्या चर्चेतून आलं, ते राज्यभर गाजलं. हो. आणि त्याचा खूप गवगवा झाला, राज्यात त्याची चर्चा झाली की इतक्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण कारवाई. आणि नुकतंच या अधिवेशनात देखील तिथले जे आपण स्मॉल उद्योजक म्हणतो त्या उद्योजकांनी अजित पवारांची भेट घेतली आणि आम्हाला मदत करा असं त्यांनी पत्र देखील दिलेलं आहे. बरोबर. तर हा मुद्दा कितपत गाजू शकतो निवडणुकीत आणि याचा फायदा कोणाला होईल? हा मुद्दा गाजल्यानंतर तिथं जी अतिक्रमण कारवाई झाली त्याला काही बाजूनी हिंदुत्वाचं वळण दिलं, काही लोक म्हणली की नाही उद्योजकांवरती कारवाई केली, तुम्ही पण तुमच्या बोलण्यातून आलं. हा मुद्दा उचलल्यानंतर त्याचा फायदा कोणाला होईल या निवडणुकीत? मी तुला सुरुवातीला सांगितलं होतं की या शहराचा दुर्दैव काय आहे, जाब विचारणारी मंडळी कमी आहेत. एक बांधकाम पाडलं तर महापालिकेची प्रेस नोट येते, आपण त्याची बातमी करत असतो. इथं 4,500 बांधकामं पाडली, 4,500 पत्रा शेड होती वगैरे वगैरे. काही अंशी तिथे क्रिमिनल ॲक्टिव्हिटी होत्या हे मान्य करायला पाहिजे. कारण यापूर्वी पुण्यात बॉम्बस्फोट झाला किंवा इतर कुठं बॉम्बस्फोट झाले तर पोलीस पहिले तिथे जाऊन शोधायचे की अतिरेकी तिथे लपले आहेत का. बापरे. हां. तर त्याच्यामुळे तो कुदळवाडी हा जो परिसर होता संपूर्ण, त्याला ते वेगळा रंग होता थोडा. ज्याला पाकिस्तानी आहे की काय, की संपूर्ण पाकिस्तान झाला त्याचा कुदळवाडीचा असं बोललं जायचं. पण ते पोलिसांचं काम होतं, पोलिसांनी ते शोधायला पाहिजे. मग त्याच्यासाठी संपूर्ण तुम्हाला बोटाला जखम झाली म्हणून हात तोडून टाकायचा का? साधा आहे ना. तुम्ही ते जर कारण होतं तर तिथे ते अतिरेकी शोधून तो भाग संपूर्ण स्वच्छ करायला पाहिजे होता. परंतु यांनी सगळी ती मुळासकट सगळं बांधकामं पाडून टाकली. जमिनीचं अर्थकारण आहे त्यातल्यामध्ये महत्त्वाचं कारण आहे, जमिनीचं अर्थकारण आहे. हा विषय ज्या पद्धतीने मीडियातून किंवा समाजातून चर्चेला यायला पाहिजे होता तो नाही आला. मुस्लिम कम्युनिटीचे जे लोक आहेत ते अनेकदा मला भेटले, त्यांनी सुद्धा सांगितलं, राव आम्ही तिथे 72-78 पासून तिथं आमचं खरेदी करून तिथं राहतोय. आमचा प्रॉब्लेम काय आहे, आम्ही परवानगी घेतली नाही, परवानगी न घेता शेड बांधलं. ठीक आहे, आता आम्हाला परवानगी द्या. आता तिथे परवानगी पण मिळत नाही आहे. ते लोक सांगतात आम्हाला मोजणी करायची आहे, जमिनीची मोजणी करायची, ती मोजणी केली जात नाही आहे. मग त्या लोकांना रीतसर परवानगी मागूनही आता परवानगी देत नाही आहे. म्हणजे तुम्ही निव्वळ टार्गेट करायचं म्हणून ते करताय. आणि हा विषय पुढे चालला पाहिजे होता पण तो चालला नाही. कारण का, तिथं दहशत आहे, फार मोठ्या प्रमाणात दहशत आहे. मी ज्यावेळेस महसूलमधून माहिती घेतली तिथे 3 प्रकारच्या जमिनी आहेत. दहशत कोणाची सर तिथं? दहशत भाजप आमदारांची आहे, अगदी सरळ सरळ. म्हणजे तिथे बाकी दुसरं आहे कोणीच नाही तिथे. राष्ट्रवादीचे पुढे ते सगळे बिळात जाऊन बसल्यासारखे, तिथं कुठं कोण काय करते. आणि त्यांनी त्यांची ती इमेज बिल्ड केलेली आहे तिथे की त्यांच्या विरोधात कोणी आवाज टाकायची हिंमत नाही कोणाची, त्याच्यामुळे कोणी बोलत नाही. आणि ते अल्पसंख्याक समाज आहेत, ते म्हणतात बाबा जीव मोठीत घरून राहतं आहे, आम्हाला कामधंदा करायचा आहे, पण आता त्यांना काहीच करता येत नाही. सगळ्यात मोठा तिथं फटका कोणाला बसला असेल ना, तिथले स्मॉल स्केलवाले. 1200 स्मॉल स्केल इंडस्ट्री होत्या आणि त्या स्मॉल स्केलमध्ये मुस्लिम नव्हते साहेब, जैन, गुजराती, शीख, मराठी माणसं होती. त्यांच्या स्वतःच्या इंडस्ट्री होत्या. ती मंडळीसुद्धा मला येऊन भेटली, त्यांच्याशी पण मी चर्चा केली. वाईट वाटलं. त्यांचं काय कारण होतं, बेकायदा होतं ना. त्यांना नोटीस द्या, दंड आकारा, 4 वेळा नोटीस देऊन सांगा तुमचं हे पाडलं जाईल, पुढचा प्रश्न मिटला असता. पण त्यांच्या मशिनरीसहित सगळं रगडलं तुम्ही. आयुष्यातून उद्ध्वस्त झाले, त्यांना बँकेचे हप्ते भरायला पैसे नाहीत, रडतात ते लोक, प्रपंच उद्ध्वस्त झालेत, जे उद्योजक उद्ध्वस्त झालेत. एका आता बोलू नये, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काही मान्यवर त्यांच्या फॅक्टरी तिथं होत्या. कुठला हिंदू मुस्लिम आला? तुम्ही सरसकट हिंदूच रगडला तिथे. कुठला मुस्लिम विरोध आला, कुठला बांगलादेशी आला? काही नव्हतं त्याच्यामध्ये. रडले ते लोक अक्षरशः. कारण त्यांचे प्रपंच आयुष्य त्यांनी संघटनेसाठी किंवा राजकारणासाठी घातलं, पण त्यांना शेवटी त्यांच्या माथी राख रांगोळी आली अक्षरशः. तिथला जो भूमिपुत्र आहे त्या भूमिपुत्राला दर महिना जवळपास 5 ते 6 कोटी रुपये रेव्हेन्यू मिळायचा. कशातून? त्यांच्या चाळी भाड्याने होत्या. त्यांचे जवळजवळ 1000-1500 टेम्पो ट्रक्स तिथं भाड्याने होते. त्यांना तिथून जो महसूल मिळायचा त्याच्यावरती त्यांची घरं चालायची. त्याच्यात भाजपचे पण कार्यकर्ते, भाजपचे माजी महापौर राहुल जाधव, त्यांचे स्वतःचे शेड सगळ्या पाडल्या. पण बिचारा गरीब येतो, रिक्षा चालकाचा महापौर झालेला, शांत आहे, गप बसला, काय बोलला नाही. म्हणजे सांगायचा हेतू असा की त्या भूमिपुत्र 1,00,000-1.5 लाख
डायरेक्ट इनडायरेक्ट बेरोजगार तिथं जो झाला ना, ते फार मोठं पाप आहे. इकडे मोदी गव्हर्नमेंट सांगतंय की आम्ही इतक्या रोजगार देणार, आणि इथं जो रोजगार होता तो हिसकावून घेतला. कारण काही आज तागायत मी वारंवार प्रशासनाला जा विचारतोय की तुम्ही सुपारी घेऊन कारवाई केलीत, कारवाई का केली ह्याची स्पेसिफिक कारणं द्या. आज तागायत ते देऊ शकत नाहीत. सर, हे सगळे मुद्दे बघता 2017ला भाजपने एकट्या स्वबळावर 78 जागा जिंकल्या होत्या. आता तुम्ही ही सगळी मुद्दे मांडताय, तर आता ती जादू आहे का भाजपची? शक्य आहे का भाजपसाठी? त्याला मी पुढचं जाऊन सांगतो तुला. भाजपने त्यावेळेस 77-78 जिंकले होत्या, ह्या वेळेस भाजप 100च्या पुढे जाईल. अरे बाप. म्हणजे हे सगळं जरी असलं, पण तुला सांगायचं हा दारुगोळा किती आहे. एखाद्याला राजकारणामध्ये प्रचार करायचा असेल किंवा निवडणुकीला उभं राहायचं असेल, त्यांनी हे जर मुद्दे मांडले तर 100% जनता त्याच्या मागे येऊ शकते. पण मांडायला तर पाहिजे ना, ह्याचं प्रेझेंटेशनच होत नाही आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी सगळ्यात मोठी शोकांतिका ती आहे की आता निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या, तर अजून त्यांची मंडळी तोंड उघडायला तयार नाहीत. तुम्हाला कोण मत देणार, का देणार? सरळ सरळ आहे ना. त्याच्यामुळे हे सगळे मुद्दे हा दारुगोळा आहे. निवडणूक लढवायची असेल तर आपण हे वेगळे मुद्दे काढतो, त्याच्यावर लोकांचं मतपरिवर्तन करतो, आणि नंतर लोक आपल्याला मत देतात. ते मतपेटीपर्यंत पोहोचेपर्यंत लोकांवर तुम्हाला हॅमर करायला लागतं. भाजप एकाही गोष्टीचा खुलासा करत नाही. हे जर चुकीचं आहे ना, तर भाजपने त्या गोष्टींचा खुलासा करायला पाहिजे. भाजप एकाही गोष्टीचा खुलासा करत नाही. हे आणखीन त्याच्या पुढचं जाऊन सांगतो. त्याच्यामुळं ही परिस्थिती अशी कुंठित अवस्था आहे सगळी. आणि त्याच्यामुळं भाजपच्या बाजूने मोदी करतील ते, फडणवीस करतील ते, आणि जे चांगलं आहे ते फक्त समोर दाखवलं जातं. प्रत्यक्षात हे वास्तव कोणी सांगत नाही, ते पुढे येत नाही, लोकांपर्यंत पोहोचत नाही. त्याच्यामुळे भाजप ज्या पद्धतीने एक ती जादू असल्यासारखं त्या लोकांवरती कोणीही आज पुन्हा भाजपकडे उमेदवारी मागायला परवा 650 अर्ज गेले, आता सांगतात 850 पर्यंत गेलेत. इकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे 100-150 पण जायचं आहे. मनसेवाले सांगतात आमचे 50 अर्ज गेले, मला 25च्या पुढे नावं दिसत नाही. शिंदेची शिवसेना सांगते आम्हाला एवढे 100-150 आमच्याकडे, 400 नावांच्या पुढे त्यांच्याकडे उमेदवार दिसत नाही. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे ते सांगतात आम्ही अर्ज मागवले, कोणी तिथं जायला तयार नाही. म्हणजे विरोधक इथला जवळपास खात्मा केला त्याचा खच्चीकरण नाही, खात्मा करून टाकला त्याचा. त्याच्यामुळे सगळं एकतर्फी एका दिशेने चाललेलं. आणि एकदा हे नॅरेटिव्ह सेट झालं ना की ते तुम्हाला बदलता येणं फार कठीण असतं. निवडणूक जर तोंडावर असेल तर तुम्हाला 3-4 महिने आधी त्यासाठी मेहनत करावी लागते. तुम्हाला जर पेरणी करायची असेल तर आधी ते शेत नांगरावं लागतं, खत पाणी टाकावं लागतं, नंतर ते सगळं उगवतं. यांनी काहीच केलं नाही ना, यांना पीक कसं मिळणार आहे? मला तो प्रश्न आहे. हे सांगतात की अजित पवारांची की आमचा महापौर होणार. अरे महापौर होणार, पण तुमच्याकडचे जे आहे ते तेवढेच आहेत. त्यातलेच काही मंडळी भाजपकडे उमेदवारी मागतायत, आणि पुढच्या ह्या आठवड्यामध्ये कदाचित किंवा अधिवेशन संपल्यावरती त्यांचा पक्षप्रवेश तिकडे होणार आहे. काय तुम्ही कुठे सत्तेत येणार? म्हणजे जशी राज्यात अवस्था झाली ना, विरोधी पक्षाला विरोधी पक्ष सुद्धा मिळत शकत नाही, का तर 10% जागा नाही, तिकडे जातो. तशी इथं अवस्था आहे. म्हणजे ज्यांच्या भरोश्यावरती ही मंडळी निर्भर आहेत सगळी, ती जर हळूहळू रातोरात तिकडे जात असेल तर काय राहणार यांच्या हातात? सर, पिंपरी चिंचवडमध्ये जर सत्ता बदल करायचा असेल तर कोणती समीकरणं महत्वाची ठरतील? काय वाटतं तुम्हाला? ह्या सगळ्या जखाड्यातून जर सत्ता बदल करायचं असेल, ठरवलंच जनतेने, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सत्ता मिळू शकते. त्यांनी हे सगळा माल मसाला वापरला आणि त्याचा जर सगळ्या घरोघरी जाऊन प्रचार केला त्यांच्या कार्यकर्ते. एक आहे, अजित पवारांचं नेटवर्क जबरदस्त आहे. साम दाम दंड भेद पैसा सगळं त्यांच्याकडे आहे. पालकमंत्री पण आहेत. त्यांनी जर ठरवलं ना ही महापालिका पुन्हा ताब्यात घ्यायची तर सहज शक्य आहे. परंतु ते कसं आहे, इच्छाशक्ती पाहिजे, विल पॉवर पाहिजे. तुमची राजकीय इच्छाशक्ती प्रबळ असेल ना तरी सगळं शक्य आहे. पण अजितदादा पारच्या त्या प्रकरणामध्ये एवढं अडकलेत की ते इकडं त्यांनी अजित पवारांनी इथं 2 मीटिंग घेतल्या, फक्त 2 जनता दरबार घेतले. अरे 2 प्रतिसाद मिळाला त्याला. लोकांच्या हजारो तक्रारी आल्या. त्यांच्या पीएननी त्या तक्रारी निराकरण करण्यासाठी त्यांची यंत्रणा स्वतंत्र लावली होती. 2 जनता दरबार झाले, 3रा भोसरीचा होणारा तो झालाच नाही. सांगायचं काय तू की त्यांचे हातपाय वाजून ठेवलेत, हालचाल करायची नाही. कसं काय? मला हाच प्रश्न विचारायचा आहे की राज्यातले जे राजकारण आहे त्याचा पिंपरी चिंचवडच्या राजकारणावर थेट परिणाम दिसतो का तुम्हाला? थेट सरळ देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने चाल खेळतायत ना, देवेंद्र फडणवीस ही शरद पवारांची सुधारित आवृत्ती. शरद पवार ज्या पद्धतीने पूर्वीचं राजकारण करायचे ना, म्हणजे त्यांच्या शेजारी बसलेल्या माणसालाही कळायचं नाही की त्याचा काटा कधी निघालेला आहे. विलासराव देशमुखांना ते पराभूत झाले तरी त्यांना लक्षात आलं नाही. नंतर त्यांना समजलं की आपला पराभव शरद पवारांनी केलेला आहे.
तसं इथं आता देवेंद्र फडणवीसांचं या शहरावरती फार बारीक लक्ष आहे. देवेंद्र फडणवीस पुणे जिल्ह्याचं, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्हा आणि शहर याचं राजकारण पूर्ण पवारांच्या हातातून काढून घेऊ पाहतात. पुणे पिंपरी चिंचवडचा काय जिल्ह्याचा जो सातबारा शरद पवारांच्या आणि अजित पवारांच्या नावाचा आहे तो कोरा करण्याचं एक ती त्यांची टार्गेट आहे, त्यांचं लक्ष आहे की या जिल्ह्यातून काही करून हे पवारांचं सगळं जोखड जे आहे ते काढून टाकायचं आणि एकतर्फी भाजपची सत्ता आणायची. जिल्ह्याच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीने माजी आमदार, माजी मंत्री हे सरळ सरळ भाजप पुढे लोटांगण घालून तिकडे जातात. संग्राम थोपटे, अनंतराव थोपटेचे चिरंजीव राजगड कारखान्याला 400 कोटी दिले, तिकडे गेले. संजय जगताप पुरंदर तालुका तिकडे गेला. ती इंदापूर हर्षवर्धन तर गेला, त्याच्यावर आता पतित पावनचा तो हा पण आपला काय त्याचं नाव येत नाही, पतित पावन संघटनेचा सांगायचं येतो का. तसंच खेडामेघा जुन्नरमध्ये पण आहे. त्याच्यामुळं परिस्थिती अशी आहे की तुमच्या पायाखालची सतरंजी हे काढून घेतील तरी तुम्हाला तपास लागणार नाही. आणि भाजपवाले बरं सांगतात ठाणे डोंबिवलीला ते आमच्याकडे सत्ता आली म्हणून शिंदे रागावले वगैरे वगैरे. इकडं अजित पवारांच्या सगळ्या घरात घुसून ते घर ताब्यात घेतील तरी त्यांना तपास लागायचं नाही. अशी आत्ता परिस्थिती आहे. म्हणजे राजकीय परिस्थिती जी आहे ते वास्तव जे आहे ते मी थोडं सांगतो, फॅक्ट्स अँड फिगर्स, की जे अजित पवारांनी ज्यांना महापौर केलं, ज्यांना चेअरमन केलं, ज्यांना मोठी पदं दिली, ते सगळेजण आता भाजपकडे तोंड करून बसलेले. रातोरात कधी ते तिकडे जातील काही तपास लागणार नाही. त्याचं कारण दादांनी जे 2 मेळावे घेतले त्यानंतर परत तिथं जे लक्ष द्यायला पाहिजे होतं ते स्वतःहून ते त्यांच्या व्यापात गुंतलेले आहेत. आणि हे कार्यकर्ते म्हणतात आम्हाला वालीच नाही कोणी. आणि ते का बोलत नाही, त्यांचं म्हणणं उद्या समजा महापालिका निवडणुकीला हे युती म्हणून भाजप राष्ट्रवादी एकत्र आली तर आम्ही कोणाला शत्रू करायचं, म्हणून ते पण कोणी बोलत नाही. हाच प्रश्न आहे सर, राज्यातल्या ज्या युत्या आघाड्या आहेत त्या महापालिकेत टिकतील का? कारण की इथले जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार पक्षाचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी काही आठवड्यापूर्वी प्रतिक्रिया दिली की आम्ही दोघं एकत्र येऊ असं चाललंय. तर तुम्हाला काय वाटतं, राज्यातली युती आघाडी आणि इथं पिंपरी चिंचवड शहरात पहिल्यांदा असं म्हणजे राज्यातून पहिली प्रतिक्रिया 2 शहराध्यक्षांनी दिली आणि नंतर मग ते वातावरण पुण्याकडे गेलं, तर खरंच असं शक्य आहे का? आणि हे शक्य झालं तर त्याचा फटका कुणाला बसेल सगळ्यात जास्त? सगळ्यात जास्त फटका भाजपला बसू शकतो. त्याचं कारण असं की या शहरामध्ये अजित पवार, शरद पवारांचे फॉलोअर्स फार मोठ्या प्रमाणावरती आहेत. जरी भाजपची सत्ता येईल म्हणून किंवा राज्यात केंद्रात सत्ता असली म्हणून तिकडे तोंड करून बसत असले, पण त्यांना ज्यावेळी लक्षात येईल ना की राव हे खरे 2 काकापुतणे खरंच एकत्र येतात, दोन्ही राष्ट्रवादी आणि परिस्थिती अशी आहे की त्यांना त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. म्हणजे ते जगणार की मरणार, थोडक्यात तुम्ही कड्यावरून उड्या खारून मरा नाहीतर इकडं लढून मारा, अशी आता त्यांची अवस्था झालेली आहे. त्यामुळे त्यांना एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही. जर ते एकत्र आले नाही तर शरद पवारांची राष्ट्रवादी तर इथं 0वरती येईलच, त्याशिवाय अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जे 36 आहेत ते 16पर्यंत खाली येतील. म्हणजे अशा अवस्था त्यांना एकत्र यावंच लागेल. आणि ते एकत्र आले, त्यांनी जर परत इथं हे सगळे मुद्दे घेतले, परत अटॅक केले, बांधणी केली, प्रचार केला त्या पद्धतीने, तर मला वाटतं भाजपकडे एकही माणूस असा नाही की त्यांना शह देऊ शकतो. म्हणजे राष्ट्रवादीकडे जे 36 जण आहेत आत्ता, थोडीच थोडं मी जे सांगितलं ते 4-4, 5-5, 6-6, 7-7 टर्म झालेले नगरसेवक आहेत की त्यांना सगळी नस राजकारणाची माहिती आहे, कार्यकर्त्याचं नेटवर्क माहिती आहे. त्यांना जर ताकद दिली, बळ दिलं आणि त्याला आत्मविश्वास दिला की नाही आपला महापौर करायचाच होणार, जरी राज्यामध्ये युती सत्तेत असली इथे काळजी करू नका, आपल्याला आपल्या अस्तित्वासाठी इथं लढायचं आहे, तर सत्तात परिवर्तन करू शकतात. पण ती विल पॉवर दिसत नाही ते कुठे, आणि कार्यकर्त्यांना दिसत नाही, इथल्या नेत्यामध्ये दिसत नाही. त्याच्यामुळे अवस्था सगळी सैर बहिर झालेली आहे, सगळे संभ्रमामध्ये. त्याच्यामुळे निवडणुका 22 जानेवारीला जरी होणार असल्या आणि आता 15 जरी 16ला घोषणा होणार असली, आज तारीख 12 आहे साहेब, अजून इकडचं पान तिकडं हालायला तयार नाही आहे. कसं काय होणार आहे? आणि मला अजून एक आहे की राज्यामध्ये जे मागे पडलेत महाविकास आघाडीतले घटक पक्ष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस, मनसे, या पक्षांचं इथं काय बळ आहे का? ते उभारी घेतील का? पण या सगळ्या ह्याच्यात काय वाटतं तुम्हाला? नाही, मला हे सगळं आता हे सगळं वावटं निर्माण झालं. कसं असं एकदा मोठं असं वादळ आलं ना काय, म्हणजे थोडक्यात महापुरामध्ये जिल्हावाळं फक्त वाचतात, हे वाचण्याची मला खात्री वाटत नाही. कारण त्याचं कारणच तसं आहे की मनसेकडे तो सचिन चिखले सोडला तर एक त्यांचे 4-5 कार्यकर्ते, थाडाचे कार्यकर्ते मनसे बिचारे ते झुंजतात, लढतात, पण ते निवडून येण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नाही आहे. कारण त्यांच्याकडे ती ताकद नाही आहे, त्यांच्याकडे जनमत तेवढं नाही आहे. काँग्रेसची अवस्था, काँग्रेसमध्ये एकही नगरसेवक नाही साहेब.
म्हणजे 17ला तर नाही, ते मागच्या वेळेस जे 4 होते ते भुईसापाड झाले आणि गेले 10-15 वर्ष या शहराला काँग्रेसचा चेहराच म्हणजे प्लेन झालेला आहे. तर काँग्रेसकडे उमेदवारी मागायला सुद्धा कोणी जात नाही. जे जातात ते कोण जातात, व भाजपचे विचार पटत नाहीत आपल्याला, ते जातीवादी किंवा अमुक ते काय असेल तो, त्याच्यामुळे जे तत्वाने जातात, नाही काही झालं तरी आपल्याला ह्याच्या लढायचं आहे, ते काही मोजके लोक असतील तेवढे फक्त काँग्रेसबरोबर आहे. पण काँग्रेसचा यावेळेसुद्धा एकही नगरसेवक सभागृहात असेल अशी याची मला बिलकुल शाश्वती देता येत नाही. म्हणजे काँग्रेसचं ते झालं, मनसेचं झालं. ठाकरेंच्या शिवसेनेचे या शहरामध्ये खासदार, आमदार 14 नगरसेवक होते. यावेळेस महापालिकेमध्ये 5 जरी ठाकरेचे नगरसेवक निवडून 5 तरीसुद्धा पत्रकारिता सोडून देईन मी. इतकी वाईट अवस्था आहे त्याची. म्हणजे तिन्ही पक्षांची, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे एक तुषार कामटे, एक सुलक्षणा शिलवण, हे 2 नगरसेवक आहेत. सुलक्षणा शिलवण धर, हां, त्या विधानसभा लढल्या होत्या पिंपरी. हां. आता राहुल कलाटे आहेत तिकडे, राहुल कलाटे तिकडेच आहे, त्यांच्याकडेच आहे, कारण ते विधानसभा लढले होते. अजित गव्हाणे त्यांच्याकडे गेले होते, पण ते परत अजित पवारांकडे आले. ह्या तिघांशिवाय तिथे कोण आहे? एक राहुल कलाटे भक्कम आहेत. तुषार कामठेंचा पराभव करणं, त्यांना पराभवाची भीती वाटते. त्यांनी आता विचार केला की अजित पवारांच्या राष्ट्रवादीबरोबर गेलं तर शक्य आहे. सुलक्षणा शिलवण त्यांचं समीकरण वेगळं आहे. तिथं योगेश बहल त्या वार्डमध्ये आहेत. योगेश बहलांना सुलक्षणा शिलवण तर नको आहेत. ती त्यांची अंतर्गत तिथली वार्डमध्ये ती समीकरण आहेत, म्हणून त्यांना ते एकमेकांचे, ती एकमेकांना हात धरल्याशिवाय ते उभे राहू शकत नाहीत साहेब. त्याच्यामुळे विरोधक इथला जो आहे तो विरोधक गारद झालेला आहे. ह्या विरोधकांना जर उभं करायचं असेल तर त्यांना हा सगळा माल मसाला आहे. आपण चर्चेतून बोलतो, यांना माहीत नाही असं नाही, सगळ्यांना सगळं माहिती आहे, फक्त बोलायचं कोणी. म्हणजे थोडक्यात ते आपण म्हणतो ना, म्हणजे कोणाच्या ह्याने तो सूर्य उगवणार, कुणीच धाडस करत नाही. राहुल कलाटेंचं तुम्ही नाव घेतलं, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षात आहे. त्यांची पण चर्चा दिसती शहरात वेगळ्याच बाजूने. तर त्याचं तुमचं निरीक्षण काय? अनेक जप्ता घेऊन ते पण कुठल्या तरी पक्षात जातील अशी चर्चा चालली होती मध्ये. काय वाटतं? नुसते राहुल कलाटे नाही, याच्यामध्ये नावांची जंत्री मोठी आहे. ती नावं तर सांगितली तर बाद होतील. त्याच्यामध्ये राहुल कलाटे 3 विधानसभा लढलेले आहेत आणि भरभक्कमपणे तो माणूस स्वखर्चाने सगळं करूनही तो उभा आहे. 1.25 लाख मतं घेतली त्यांनी आणि तो एक स्ट्रॉंग आक्रमक नेता म्हणून तसंच शहर पातळीवरचा त्याचा चेहरा आहे. अभ्यास पण आहे, सगळी ताकद आहे त्यांच्याकडे, म्हणून ते वाकडमध्ये ते लक्ष्मण जगताप यांच्या तालमीत पहिले होते. नंतर त्यांनी स्वतःचं साम्राज्य उभं केलं, लक्ष्मण जगतापांना फाईट दिली, 1,21,000 काहीतरी मतं घेतली होती. 3 निवडणुका लढलेत ते. शरद पवारांनी तिकडं का खास त्यांना उमेदवारी द्यायचं कारणच ते होतं की यावेळेस तशी चर्चा होती, होऊ शकतं, परंतु जे विरोधक आहेत ते विरोधकांची ताकद त्यांना मिळाली नाही, भाजप विरोधकांची ताकद त्यांना मिळाली नाही, त्याच्यामुळं त्यांचा पराभव झाला. परंतु ते कुठं जातात याच्याकडे वाकड परिसरातल्या लोकांचं लक्ष आहे. परंतु भाजपमधून त्यांना राष्ट्रवादीत घ्यायच्या, भाजपमध्ये घ्यायला काही लोकांचा विरोध आहे. का तर ते जर इकडं भाजपमध्ये आले तर यांची पुढची डाळ शिजणार नाही. पुढचे या शहराचे आज 3 आमदार आहेत, पुनर्रचनेमध्ये या शहराचे 6 आमदार होणार आहेत. त्यावेळेस राहुल कलाटे तिथं आमदार होऊ शकतात, मग त्यावेळेस त्याला स्पर्धा कोण करणार? त्याच्यामुळे ते नकोच आत्ता, म्हणून त्यांचा विरोध आहे. अशा प्रकारे अनेक नावं आहेत की त्यांना भाजपमध्ये घ्यायला विरोध आहे. म्हणजे आता ती पुढची समीकरणं जसं राजकारण बदलतं तसं ते बदलतील. जवळजवळ 14-15 असे बलाढ्य नगरसेवक आहेत की ते भाजपमध्ये येऊ पाहतात. त्यातले काही लोकांना घ्यायला इकडे विरोध आहे, काही लोक ते येतील पुढच्या काळामध्ये. 2017 अजित पवारांना या शहरांनी खूप मोठा पराभव दाखवला. बरोबर. आणि अजित दादांच्या तर खूप जिव्हारी पण लागला. अगदी. आणि कारण की पिंपरी चिंचवड म्हणलं की अजित पवार, इथं झालेली डेव्हलपमेंट, सगळा विषय, रस्ते वगैरे, की अजित पवार. आणि त्यांना पण पिंपरी चिंचवड शहर आवडतं असं सगळीकडे ते बेधडक सांगतात की पिंपरी चिंचवड मला एकदम आवडतं आणि पिंपरी चिंचवडचा जो काही विकास आहे मी जातीने लक्ष देऊन केलेला आहे. आणि त्याच शहराने त्यांना पराभव दाखवलाय, त्यांच्या जिवारी लागलं. अगदी बरोबर. का त्यांचा पराभव झाला आणि इथल्या जनतेने का त्यांना पराभूत केलं? काय वाटतं त्याची प्रमुख कारण काय असतील? नाही, त्याची प्रमुख कारण गद्दारी, घरभेदीपणा एकदा झाला ना की विषय संपतो. अजित पवारांनी या शहराला म्हणजे फारच जीवापाड प्रेम केलेलं आहे. त्यांनी त्यांच्या काळामध्ये या शहरामध्ये सगळे प्रकल्प आणले, पाण्याच्या प्रश्नापासून, या शहराचे रस्त्यापासून, पूल, उड्डाण पूल, ते विजनरी आहेत. त्यांनी शहरावर भरपूर प्रेम केलं. कार्यकर्त्यांना एक जी राजकीय पद द्यायला पाहिजे होतं ना, आपले जे कार्यकर्ते त्यांना मोठं करायचं काम त्यांनी नेत्यांनी केलं पाहिजे, ते केलं नाही. त्याचा परिणाम असा की भाजपने तेच हेरलं आणि त्यांच्यातला एक मोहरा घेऊन त्याला पुढं न्यायला सुरुवात केली. त्यांना लक्षात आलं, अरे आपल्याला इथं आपण स्वयंभू झालो आता,
अजित पवारांना विचारायची गरज नाही. देवेंद्र फडणवीस सांगतात तुम्ही तुमचे निर्णय घ्या. त्याच्यामुळं महेश लांडगे, लक्ष्मण जगताप ही स्ट्रॉंग का झाले? ते महापौर नियुक्त करायला लागले, ते स्टँडिंग चेअरमन नियुक्त करायला लागले. ते देवेंद्र फडणवीसांना विचारत नव्हते. इथं तसं पूर्वी नव्हतं. आणि अजित पवारांचा पराभव होण्यामध्ये त्यांचे जे 30-40 लोक सरळ भाजपमध्ये गेले होते त्यांना सोडून. कारण त्यांना दिसायला लागलं ना, केंद्रात मोदी आहेत, राज्यात देवेंद्र फडणवीस आहेत. शेवटी काय होतं, जिकडं वारा वाहतो तिकडं तो सत्तेच्या बरोबर जायचं हे शरद पवारांचं समीकरण आहे. तुम्हाला विकास करायचा असेल ना, सत्तेची कास धरून चाला. मग त्यांनी तेच केलं. काय केलं? त्याच्यामुळं भाजपची सत्ता आली. पण आता ती परत घ्यायची होती. नंतर मावळमध्ये अजित पवारांच्या मुलाचा पराभव झाला, पार्थ पवारचा. त्याचंही कारण तसंच आहे की ते काय म्हटले, आम्ही शरद पवारांनी या शहराला, पिंपरी चिंचवड शहराने शरद पवारांना साथ दिली, अजित पवारांना खांद्यावरती घेतलं, अजित पवारांना कित्येकदा इथं फार मोठी साथ दिली. आता परत ठीक आहे बुवा, इथपर्यंत ठीक आहे, तुम्ही परत आता तुमच्या मुलाला आणून बसवणार, उद्या तुम्ही म्हणा तुमच्या नातवाला आणून बसवा, हे कितपर्यंत? शेवटी ते मनात येतोच ना तो भाव की आपली मानसिक गुलामगिरी किती दिवस सहन करायची. मग शेवटी ह्या लोकांचा स्वाभिमान जागा झाला आणि त्यातून हे सगळं परिवर्तन घडलं. आणि ते साहजिक आहे. दुसरं नाव म्हणजे पिंपरी चिंचवड म्हणलं की कैलासवासी लक्ष्मण जगताप यांचं नाव येतं. तर आता त्यांचे जे बंधू आहेत शंकर जगताप हे चिंचवडचे आमदार आहेत आणि त्यांचं पण मागील टर्मला ते शहराध्यक्ष होते, त्यानंतर आमदार झाले. तर ते किती कॅपेबल आहेत या सगळ्या नगरसेवकांना एकत्र करण्यात, इथं जे काय आहे भाजपचं वर्चस्व ते राखण्यात खरंच ते कॅपेबल आहेत का? आणि त्यांची यंत्रणा आहे का तेवढी कॅपेबल, जशी लक्ष्मण भाऊंची होती तशी? आणि त्याची जादू दिसेल का या निवडणुकीत? काय वाटतं तुम्हाला? एक ध्यानात घ्या, दोन व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. लक्ष्मण जगताप हे जे ह्याच्यातून 1980 पासून ते निवडणूक लढवत होते, इतक्या निवडणुका त्यांनी लढवलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्यांना माणसं सगळी माहिती होती. त्यांना प्रशासनात ते सगळ्या खाचाखोचा माहिती होत्या. कोणा माणसाची कोणती कळ दाबली म्हणजे कोण माणूस जागा होतो, कोण झोपतो हे त्यांना माहिती होतं. शंकर शेठ ही त्यांच्या हाताखाली तयार झालेली आहेत. सेम लक्ष्मण जगताप आहेत का? तर नाही. लक्ष्मण जगतापांचा स्वभाव असा होता, समोर वोट केलं ना की तो माणूस खाली बसायचा. शंकर शेठचं आत्ता सुरुवात झालेली आहे. मग त्यांचा स्वभाव आणि यांचा स्वभाव दोघांमध्ये फरक आहे. आणि एक आताच्या निवडणुकीमध्ये लक्ष्मण जगताप यांच्यापेक्षा शंकर जगताप ह्या मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत. त्याच्यामुळं ते आता असं सेट होत चाललेलं आहे की बाबा हा माणूस पुढे काहीतरी करू शकतो. ते त्यांना आत्ताची संधी दिलेली आहे. देवेंद्र फडणवीस पूर्ण त्यांच्याबरोबर आहेत आणि त्यांचं राजकारण हे सर्वसमावेशक आहे. शंकर शेठ जगतापचं पाहिलं मी, ते राष्ट्रवादीच्या किंवा ह्याचा आता थेट विरोध करायचा, अटॅक करायचा असं बिलकुल नाही आहे. त्याच्यामुळं राष्ट्रवादीची मंडळी पण त्यांच्याकडून काम करून घेतात, काँग्रेसची घेतात, शिवसेनेची घेतात, सगळे जवळ आहेत. त्याच्यामुळं लक्ष्मण जगतापांसारखं शंकर जगताप तेवढा कमांड लगेच मिळवतील शक्य नाही. थोडा कालावधी द्यावा लागेल त्यांना. त्याच्या पुढच्या 5-10 वर्षामध्ये ते करू शकतील. पण आत्ता महापालिकेमध्ये चिंचवड विधानसभा मतदारसंघातून मॅक्झिमम भाजपचे नगरसेवक निवडून आणायचे ते काम ते 100% करू शकतील. तेवढा त्यांचा कंट्रोल आहे. आणि शहर म्हणून अजून तितका नाही. शहर म्हणून नाही. महेश लांडगे आणि शंकर जगताप दोघांची जर तुलना केली तर आत्ता महेश लांडगेंनी बराच मोठा पल्ला गाठलेला आहे. महेश लांडगेंना हरवणं आत्ता फार कठीण आहे. जे आत्ता शक्य होतं, कधी 2024च्या या विधानसभा निवडणुकीला सहज शक्य होतं, परंतु तिथेही राष्ट्रवादीच्या मंडळींनी, शरद पवारांच्या आणि अजित पवारांच्या मंडळींनी कच खाल्ली. त्याचा परिणाम महेश लांडगे तिसऱ्यांदा जिंकले. आता ते कोणाला आवडत नाही, आता ते कोणाच्या हातात सापडत नाही. त्यांचे त्या आमदारांचे जे इव्हेंट असतात, एक इव्हेंट ते इतके जबरदस्त असतात की ते सामान्य माणसावरती ते गारुड आहे. त्याच्यामुळं सामान्य जो मतदार आहे, कॉमन मतदार आहे, त्या मतदाराच्या मनामध्ये ते फिट बसलेलं आहे. आणि मी आता सांगतो की पुढचे 2 टर्म अजून महेश लांडगे हरत नाही, 2 टर्म हरत नाही. त्याच्यामुळं आणि आता महेश लांडगेंना कसं झालं, त्यांनी ते एक हिंदुत्वाचं नवीन ते प्रत्यक्ष हिंदुत्ववादी, कडवे हिंदुत्ववादी, ते मला तसं दिसत नाही. मी त्यांना फार ह्याच्यापासून ओळखतो, कार्यकर्ते ह्याच्यापासून. त्यांनी आत्ता तो एक चेहरा तयार केलेला आहे. त्याचं कारण संघाचे लोक, RSSच्या लोकांनी एक कडवा हिंदुत्ववादी या शहरामध्ये पाहिजे नेता म्हणून महेश लांडगेंना ठाकून ठोकून सगळ्या बाजूने ते आता त्यांची इमेज बिल्ड करत आहेत की राज्यामध्ये असा एक कडवा हिंदुत्ववादी मराठा नेता पाहिजे. तो आता महेश लांडगेंच्या रूपाने तो पुढे येतोय. जसं आता छत्रपती संभाजी महाराजांचा 100 फूट स्टॅच्यू तो उभा केला, किंवा गायींच्या गोपालनाच्या बाबतीमध्ये किंवा हिंदूंच्या विषयी कुठले मुद्दे सभागृहात असले, अबू आजमीला अबू आजमी गप खाली असं थेट सभागृहामध्ये बोलायची हिंमत ते करतात. ती हिंदुत्ववादी पार्टी म्हणून भाजपच्या लेखी ती पात्रता ठरते. जरी तुमच्या संसदीय ह्याच्यामध्ये निकषामध्ये ती बसत नाही
अशा प्रकारे विधान करणं. पण भाजपचे लेखी ती पात्र ठरली आणि त्यांना ते लक्षात आलं की भाजपच्या इथं आपला खुंटा जर बळकट करायचा असेल तर अशाच पद्धतीने मुस्लिम द्वेष किंवा मुस्लिमांच्या विरोधात राजकारण करायचं. म्हणून ते कुदळवाडीचं जे प्रकरण आहे त्यांनी त्याला तो कवर दिला आणि ते कारवाई केली. आणि हिंदुत्ववादी म्हणून देशामध्ये सर्वाधिक मोठी कारवाई फार दिल्लीमधून प्रतिक्रिया आल्या त्याच्या बाबतीत की अशा प्रकारचे देशभर कारवाया झाल्या पाहिजेत. अरे म्हटलं काय महेश लांडगेंचा विषय निघालाय. आता काही महिन्यांमध्ये अनेक कार्यक्रमांमधून किंवा एका कार्यक्रमामध्ये स्पेसिफिक एका कार्यक्रमाचं उदाहरण घेतलं तर महेश लांडगेंनी थेट अजित पवारांवरती प्रहार केले असं जाणवतं. आणि बाकी पण इतर चर्चेतून जाणवतं की महेश लांडगे आता थेट अजित पवारांवरती प्रहार करतायत. तर याचा कितपत फायदा भाजपला होईल आणि हे काय याचं काय पुढं काय होणार या विषयामध्ये? याचा 100% फायदा भाजपला होईल. आत्ताच सांगतो तुला. पोलीस आयुक्त कार्यालयाचे जे भूमिपूजनाचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये महेश लांडगेंनी त्यांच्या भाषणामध्ये अजित पवारांचं नाव घेतलं नाही. उपमुख्यमंत्री प्रोटोकॉलप्रमाणे नाव घ्यायला पाहिजे होतं, नाही घेतलं. पण एकनाथ शिंदेचं घेतलं, देवेंद्र फडणवीस त्यांचं घ्यायला काय हरकत होतं. अजित पवारांनी जाहीर भाषणामध्ये सांगितलं महेश तुला माझं नाव घ्यायची लाज वाटते का सुनावलं. तिथून एक संदेश बाहेर गेला की महेश लांडगे अजित पवारांना नडू शकतो. आणि तो संदेश बाहेर गेला. महेशला लक्षात आलं तो चाणक्य त्या बाबतीमध्ये. त्याचे धाकटे बंधू कार्तिक आहेत ना ते फार हुशार आहेत त्या बाबतीमध्ये. मग स्ट्रॅटेजी सगळे ते करतात. महेश हा चेहरा आहे फक्त, ते स्ट्रॅटेजी तयार करतात. त्यांना लक्षात आलं की अरे असं असं बोलल्यावरती आपल्याला भाजपचे लेखी आणखीन जास्त आपलं वजन वाढते. त्यांनी जास्त सुरुवात केली. आणि देवेंद्र फडणवीसांना वाटलं अरे पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना लढणारा एक तरी माणूस आपला पाहिजे होता. झाली महेश लांडगेंची इमेज. म्हणजे त्या पद्धतीने ते डेव्हलप करत गेले. आणखीन वेगवेगळ्या प्रकरणामध्ये मग ते अजित पवारांच्या विरोधामध्ये कुठलं तरी अशी संधी शोधायची आणि ते बोलायचं. मागे 2-3 विषय होते असे बोलले, झालं ते एक त्यांची इमेज सेट झाली. आता त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो. दुसरं इथं सगळं भाजपमय आहे असं तुमच्या बोलण्यातून दिसतंय. भाजपमध्ये पण गट आहेत ना. शहराध्यक्ष शत्रुघ्न काटेंचा गट आहे, नंतर शंकर शेठ जगताप यांचा गट आहे, महेश लांडगेंचा एक वेगळा गट आहे, खुद्द अश्विनीताई जगताप यांचा वेगळा गट आहे असं म्हटलं जातं. या गटबाजीचा फटका भाजपला कसा बसेल? कधी बसलाय का या गटबाजीचा फटका? तुम्हाला काय वाटतं? आणि आगामी महापालिका निवडणुकीत तिकिटाच्या चढाओढीत, कारण की ही तर कार्यकर्त्यांची निवडणूक आहे बरोबर, आणि इथं तर तिकिटांच्या चढाओढीत या गटबाजीला खूप महत्व आहे. पॉकेट ऑफ वोट्स तुम्ही जसं म्हणला, बरोबर. तर काय दिसतंय एकंदरीत चित्र या विषयाला घेऊन? नाही, गटबाजीचा काडीचाही फरक पडणार नाही. अगदी सुरुवातीला क्लिअर करतो. महेश लांडगेंचा स्वतंत्र गट आहे. महेश लांडगे शहराध्यक्ष होते. शंकर शेठ जगतापांचा स्वतंत्र गट आहे. शंकर शेठ जगताप नकोत म्हणून शत्रुघ्न काटे आणि भाजपच्या 11 नगरसेवकांनी आघाडी उभी केली होती, त्यांना उमेदवारी देऊ नये म्हणून इथपर्यंत. त्याच्यामुळे शत्रुघ्न काटे हे शंकर शेठच्या विरोधातलेच आहेत. त्यांचा एक स्वतंत्र तो गट आहे. शंकर शेठचा जो फॉलोअर आहे तो लक्ष्मण मोहनचा फॉलोअर तो एकत्रच आहे. आता त्याच्यामध्ये भाजप निष्ठावंतांचा जो गट आहे तो एक वेगळा गट आहे. यांच्याशिवाय असे 4 गट आहेत. ज्या भाजप निष्ठावंतांनी कितीही प्रयत्न केला तर त्यांच्यापैकी 4 जणांना जरी उमेदवारी मिळाली तरी सॅल्यूट त्यांना. कारण निवडून येण्याची क्षमता ही जी आत्ताची राजकारणातले निकष आहेत त्याच्यात ते कोणी बसत नाही. ते प्रामाणिक कार्यकर्ते, आयुष्य त्यांनी वळवून टाकलं भाजपसाठी. त्यांनी फक्त कामच केलं. त्यांनी फक्त सतरंजा उचलायच्या, रामकृष्ण मोरेसरांच्या भाषेत फक्त सतरंजा उचलायच्या एवढंच काम. ते प्रामाणिक आहेत, सच्चे कार्यकर्ते. त्यांना उमेदवारी दिली तरी ते कुठं जाणार नाही आणि गेले तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. त्याच्यामुळं ते निष्ठावंतांचा गट आहे ना तो चरफडतो अक्षरशः. मी ज्यांच्याशी बोलतो ना त्यांना द्यायला पाहिजे. म्हणजे त्यांनी कित्येक लोक आहेत असे. महेश कुलकर्णी आहेत. आज मी एक रवींद्र देशपांडे त्यांची मुलाखत घेतली. म्हणजे बरेच असे कार्यकर्ते आहेत भाजपचे निष्ठावंत. मोरेश्वर शेडगेंना देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद असल्यामुळे त्यांना स्वीकृत सदस्य तरी मागच्या वेळेस केलं. यावेळेस सुद्धा उमेदवारी कदाचित देतील. पण असे जे काही जुने लोक आहेत ना ती लोक अक्षरशः त्यांचा एक स्वतंत्र गट आहे. तो कंपू हे आपल्यावर फार मोठी टोळधाड आली बाहेरची, त्याच्यामुळे ते घाबरून अशा जीव मुठीत घेऊन, त्यांची अवस्था अशी की जीव मुठीत घेऊन ते स्वतःचा बचाव करतात. सत्ता त्यांची आहे, केंद्रात राज्यात मंत्री त्यांचे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांच्या बरोबर आहे, पण तरीसुद्धा त्यांची अवस्था अशी आहे काका मला वाचवा. इथे जर म्हणलं बदल हवा असा जर जनतेने निर्णय घेतला तर कशापासून सुरुवात करावी लागेल? काय वाटतं तुम्हाला? कोणत्या मुद्द्यापासून सुरुवात करावी लागेल? बदलच हवा असं जर ठरवलं तर? नाही, बदल हवा तर त्याच्यामध्ये हे सगळे तुम्हाला सांगितले 4-5 मुद्दे आहेत. त्याच्यामध्ये अनधिकृत बांधकामाचा मुद्दा आहे,
तो मुद्दा तो आतापर्यंत यायला पाहिजे, तो नाही आला. कोदळवळीचा आहे, DP प्लॅनचा आहे, यासारीचा मुद्दा आहे. तर यासारीचा मुद्दा घेतला. कोणता? ब्ल्यू झोन, रेड झोन. ब्ल्यू झोन तो पूर्वेशाचा मुद्दा तो आहेच आहे. म्हणजे हे सगळे 5-6 मुद्दे इतके ज्वलंत मुद्दे आहेत. त्या एका मुद्द्याभोवती यांनी जर स्वतंत्र जाहीरनामा जर 4-4 पानाचा जर काढला ना, तर ते लोकांपर्यंत पोहोचवलं, त्यांच्यावरती बिंबवलं आणि त्यांना पटवून दिलं, तर परिवर्तन होऊ शकतं. सहज शक्य आहे. जो करेल तर यांना काय करायचंच नाही तर काय शक्य आहे. ही निवडणूक वर्चस्वाची असेल का विकासाची असेल, काय वाटतं तुम्हाला? नाही, वर्चस्वाची लढाई. विकासाचा काय संबंध? विकासाचे जे जाहीरनामे किंवा विकासाचे हे जे मुद्दे आहेत ना, ते मुद्दे ह्याच्यामध्ये येतच नाहीत. अहो, DP प्लॅनचा मुद्दा इतका मोठा मुद्दा आहे. शहराच्या हरकती, त्याच्यावरती हरकत सूचना मी महिनाभर त्याच्यावरती मालिका केली, अक्षरशः 30-40 भाग केले आणि प्रत्येक आरक्षणाची किती चुकीन किती फ्रॉड आहे. जो विकास आराखडा मूळच्या विजय शेंडे म्हणून टाउन प्लॅनर त्यांनी तयार केला होता, तो DP प्लॅन हा नाहीच. मी त्यांच्याशी बोललो, ते म्हटले अहो मी केलेला हा आराखडा नाही आहे. 7 फेब्रुवारी 2024ला तो प्रसिद्ध व्हायला पाहिजे होता. त्यांनी त्यावेळेस महापालिका आयुक्त शेखर सिंग यांच्याकडे दिला. प्रत्यक्षात ते म्हटले आता हे पुढचं काम माझं आहे, तुम्ही काळजी करू नका. त्यांनी तो आराखडा त्यांच्या कस्टडीत ठेवला आणि दुसरा जुना DP आहे त्याच्यामध्ये फेरफार करून तो DP सादर केला. ते सगळं पाहिलं होती, चाट पडलो, अरे हे काय प्रकार आहे. मी त्या शेंडेची कायम बोलत होती या विषयावरती. तेवढे साहेब हे आरक्षण मी नाही दिलं, मी हे बदललं होतं, ते नाही आहे. म्हणजे हा इतकं किती मोठा फ्रॉड आहे. शहराच्या भवितव्याशी खेळण्याचा हा जो प्रकार आहे, म्हणजे शहराच्या तुम्ही नख लावताय शहराच्या विकासाला. हा मुद्दा ह्यांनी किती चर्चेत आणला पाहिजे होता. कोणी बोलायला तयार नाही. पण एवढं बोलून बोलून लोक जागी केली. त्याच्यामुळे काही मंडळी पुढे आली. 50,000 हरकती आल्यात. आता हा मुद्दा DPचा ते ऐकायला आहे का? पण नाही का ना, हा मुद्दा प्रचारातच येऊ नये म्हणून त्याच्यावरती हरकती सूचनाच ज्या आलेल्या आहेत 50,000 त्याच्यावरती 6 महिने झाले सुनावणीच घ्यायला तयार नाही. का जर सुनावणी घेतली तर हे सगळे फ्रॉड चर्चेला येतील, त्याचा फटका भाजपला बसू शकेल. म्हणजे त्याच्या DPचा मुद्दा चर्चेला येत नाही, कुदळवळीचा येत नाही. महापालिका आयुक्तांचा मुद्दा चर्चेला आला असता, महापालिका आयुक्त निवडणुका होईपर्यंत तर थांबणार होते, त्यांना थांबवणार होते, कारण त्या भाजपच्या फेवरमधले होते. परंतु सगळी प्रकरणं भ्रष्टाचाराची ही त्या महापालिका आयुक्तांवरती सगळी केंद्रीभूत होत होती. आणि जर उद्या निवडणुका झाल्या तर सगळे तुटून पडतील म्हणून त्या महापालिका आयुक्तांना उचलून नाशिकला टाकलं. म्हणजे जे मुद्दे प्रचाराला येणार होते ना, ते मुद्दे एक भाजपने न बोलता खोडून काढले. DPचा मुद्दा खोडला, महापालिका आयुक्तांना बदललं. महेश लांडगेंच्या त्या इमेजचा प्रश्न होता म्हणून त्यांना या शहराचं प्रभारणी करताना त्यांना मावळखेड वगैरे तिकडे टाकलं. भाजपने फार चाणक्य खेळ केलेली आहे. त्याच्यामुळे भाजप सत्तेवर येणार मला ते दिसतंय. आणि आता ह्या पुढच्या 30-40 दिवसामध्ये लगेच एवढं परिवर्तन होईल तसेच शक्यता हे लोक जागे झाले तर. आणि इथले जो मतदार आहे तो गोंधळलेला आहे का हुशार आहे, काय वाटतं तुम्हाला? नाही, मतदार हुशार आहे. मतदार गोंधळलेला नाही, मतदार हुशार आहे. मतदाराला राजकारण्यांविषयी प्रचंड संताप आहे, चीड आहे याच्यामध्ये आत्ता. त्याच्यामुळं मतदानाला तो येईल का? येईल. परंतु नोटाचं प्रमाण सुद्धा वाढलं यावेळेस. आणि त्यांना एक लक्षात आलं की इथं मतांची खरेदी विक्री फार मोठ्या प्रमाणावरती चालते. मागच्या विधानसभेला पोटनिवडणुकीला 3,000 रुपये मताला भाव दिला गेला. आत्ता त्यांनी नगरपालिकेला ऐकलं, शेजारी तळेगावला 5,000 10,000 रुपये, लोणावळ्याला 5,000 10,000 रुपये मताची खरेदी विक्री झाली. आता इथं जे निवडणुकीला उभे तयार आहेत ना भूमिपुत्र, काही ज्यांनी जमिनीचा प्रचंड पैसा आलेला आहे, ते म्हणतात आपल्याकडे 2 कोटी तयार आहेत, आपल्याकडे 3 कोटी तयार आहेत. कोटीच्या खाली कोणी बोलत नाही. मग ते ज्यावेळी भाषा करतात त्यावेळी मतदार काय म्हणतो, अरे ह्याच्यामध्ये म्हणजे थोडक्यात पैसे दिल्याशिवाय मत द्यायचं नाही. सुशिक्षित मतदार कसा काय मतदानाला येईल ह्या गोष्टीमध्ये मला सांगा बरं. तो विचार करतो ना 4 वेळा की मी दिलेल्या मताची जर किंमतच होत नसेल तर काय मतदानाला जाऊ. ही नैराश्य मतदारामध्ये आहे, ते बोलून दाखवत नाहीत. PCMCचा अर्थसंकल्प आपण बघितला तर तो 9,675 कोटी रुपयाचा आहे. हो बरोबर. आणि तुमच्या सांगण्यातून सगळा भ्रष्टाचार आणि हे सगळे दिसत आहेत, त्याला जबाबदार कोण आहे, प्रशासक का राजकारणी, काय वाटतं तुम्हाला? आणि नागरिकांची भूमिका काय असली पाहिजे? नाही, नागरिकांची भूमिका याच्यामध्ये काही नाही. नरोवा कुंजरोवा कोणी काही करत नाही, त्यांना ते कोणत्याच लक्ष देत नाही. प्रशासन ह्याच्यामध्ये, प्रशासन, राज्यकर्ते, जमीन दलाल आणि बिल्डर्स, ही सगळं जे नेक्सस आहे यांनी ते सगळं केलेलं आहे आणि त्यांनी ते सगळं लुटून खाल्लेलं आहे. आज मी महापालिकेच्या अर्थसंकल्पन आर्थिक परिस्थितीबद्दल माहिती घ्यायला गेलो. त्यांनी सांगितलं की या शहराची तिजोरी इतकी खाली झालेली आहे की पुढचे 3 वर्ष विकासाच्या कोणत्या कामावर खर्च करण्यासाठी पैसेच नाहीत. कर्ज काढावी लागतात म्हणून 15,000 कोटीची कर्जाची प्रकरणं पाईपलाईनमध्ये आहेत.
म्हणजे प्रशासक म्हणून शेखर सिंह यांनी 3 वर्षामध्ये गेल्या 40 वर्षामध्ये झाली ना एवढी मोठी लूट तिजोरीतली केली. मी जाहीरपणे सांगतोय, कारण का ते दिसतंय सगळं प्रचंड. आता ह्या गोष्टीला पुरावे तर RTI खाली सगळे काढायला लागेल. अन्यथा मी मागे एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की देवेंद्र फडणवीसांनी या प्रशासकीय राजवटीमधले या महापालिकेची सखोल चौकशी करावी. ती चौकशी केली ना तर भाजप उलटं होईल भाजपचं सर्व. पण ते व्हायला पाहिजे ना, नाही होत. आणि ती मागणी ही मंडळी पण कोणी करत नाहीत. असं सगळं आहे विषय. हा सगळा झाला मुद्दा. आता जेव्हा नव्याने महापालिकेमध्ये नगरसेवक येतील, नवी महापालिकेची एक तयारी, म्हणजे नव्याने महापालिका निवडणुका झाल्यानंतर जे नव्याने नगरसेवक निवडून येतील, तर पुढील 5 वर्षानंतरचा जो नवीन प्रवास आहे तो कसा असेल? काय दिसतंय तुम्हाला या शहराचं चित्र? तुला एक सांगतो, देशामध्ये सर्वाधिक संधीचं हे शहर आहे पिंपरी चिंचवड. त्याचं कारण रांजणगाव, तळेगाव, चाकण ही MIDC जी आहे तिथे येणाऱ्या विदेशी कंपन्या ज्या आता इथे आहेत त्याचा परिणाम. चाकण, त्याशिवाय हिंजवडी, तळवडे हे IT पार्क. आता आपण म्हणतो IT पार्कमध्ये मंदी येईल वगैरे, तसं काय अजून काही दिसत नाही वातावरण. रिअल इस्टेटमध्ये सुद्धा इथं बूम आहे. रिअल इस्टेटमध्ये ताथोडेसारख्या ठिकाणी जिथं 5 वर्षापूर्वी 30 आणि 40 लाख रुपये गुंठ्याला भाव होता तिथं आज 1 कोटी रुपये व्हावे. इथल्या फ्लॅटचे भाव कोरेगाव पार्कसारखे भाव वाढत आहेत. मॉडेल कॉलनीत पुण्यामध्ये किंवा कोरेगाव पार्कला जे रेट आहेत हायेस्ट रेट, बाणेर बाळवदनला, तसे रेट आता इकडं वाकड, ताथोडे, पुनावळे, रावेत ह्या पट्ट्यात यायला लागलेले आहेत. या शहरातलं चरोली आणि हा जो पट्टा आहे चरोली, डोळगाव, मोशी, हा लोहगाव विमानतळ तिथून 20 मिनिटाच्या अंतरावर होणारा रस्ता होणार आहे. त्याच्यामुळे तिकडं इतकी प्रचंड वेगाने वाढ होते. देशामध्ये सर्वाधिक वेगानं वाढणारं हे शहर मी तुला सांगितलं 70% वेगाने. त्याच्याबरोबर इथली इकॉनॉमी बूम होते, प्रचंड संधी आहे. त्याचा परिणाम UP, MP, बिहारमधून ज्यांना रोजगार पोटा पाण्यासाठी पाहिजे ते इथे येऊन स्थिरावत आहेत. म्हणून लोकसंख्या जपून वाढते, म्हणून अर्थकारण सगळं बदलते. आणि हे सगळं पाहिलं शहराला फ्युचर फार चांगलं आहे या शहराला. आणि त्याच्यामुळं काम करायला संधी आहे. ठीक आहे, महापालिकेच्या तिजोरीत पुढचे 2-3 वर्ष पैसे नसतील, पण नवीन जे स्रोत निर्माण करायला पाहिजे ते आता ह्या राज्यकर्त्यांचं ते अवलंबून आहे. किंवा उद्या समजा भाजपकडे सत्ता गेली तर तुम्ही केंद्रात राज्याकडे मागणी करून इथल्या ह्या महापालिकेला जे पाहिजे ते आणलं पाहिजे. आता ह्या शहराची जितकी मोठ्या प्रमाणात बाहेर वाढ होती, अजून हिंजवडी, मान, मारुंजे, खुर्द, नंतर तुमचे नेरळ, जांभा आणि कासारसा ही 7 गावं जी शहराच्या आजूबाजूला आहेत ती प्राथमिक ताबडतोब या शहरात आली पाहिजेत, ताबडतोब. कारण जशी चाकणची अवस्था बकाल झाली एकदम चाकण, आत्ता नगरपालिका झाली, काय उपयोग आहे त्याचा? काय DP प्लॅन तुम्ही करणार? जर चाकणच्या ह्या हिंजवडीच्या परिसरातली ही 7 आती गावं आहेत ना ती ताबडतोब इकडे घेतली आणि त्यांचं जर प्लॅनिंग केलं तर त्याला फ्युचर फार चांगलं आहे. या शहराला फ्युचर यासाठी चांगला आहे की मुंबई, पुणे गच्च भरलेली आहे, दोन्ही शहरं गच्च भरलेली आहेत. आणि अजूनही परवडणारं घर कुठे मिळत असेल तर या शहरात मिळते. रोजगार मिळतो, पोटाला मिळतं. या शहरामध्ये पाण्याची तशी कमतरता नाही आहे, अजून दिवसाआड पाणी मिळते, परंतु मुबलक मिळते. तर सगळ्या गोष्टीने प्रदूषणाच्या बाबतीमध्ये जसं तुम्ही मुंबईचं प्रदूषण म्हणता किंवा पुण्याच्या बाबतीत एकदम हे झालेलं आहे, तसं अजून पिंपरी चिंचवडचं नाही आहे. अजून बऱ्यापैकी आहे, परिस्थिती चांगली आहे. जे राज्यकर्ते कोणी येतील आता या शहरासाठी, जे नगरसेवक येतील त्याच्यामधून जास्तीत जास्त सुशिक्षित, होतकरू, ग्लोबल व्हिजन असलेले चांगले असतील ना तरुण, तर मला वाटतं या शहराला फ्युचर फार चांगलं आहे. या शहराचं भवितव्य यासाठी चांगलं आहे. पुण्यातल्या लक्ष्मी रोडवरच्या जेवढ्या मोठ्या बाजारपेठे जेवढे ब्रँडेड आहेत त्यांनी सगळ्यांनी या शहरात आता शिरसावर झालेत. मॉल, मल्टिप्लेक्सची जेवढी उलाढाल या शहरामध्ये मोठी होती आहे ती इतकी प्रचंड आहे. त्याच्यामुळं एक मॉल नुसता फिनिक्स मॉल जर तुम्ही पाहिला, शनिवार रविवार त्या आजूबाजूचा 2-3 किलोमीटरचा परिसर जाम असतो, इतकं प्रचंड. त्यामुळे लोकांना जिथं पाहिजे रोजगार आहे, उलाढाल वाढते, व्यापार वाढतोय, कंपन्या येत आहेत. चाकणच्या तिकडे राहण्याची कुठली सोय नाही. सगळं चाकण तळेगावचा जो सगळा क्राऊड आहे तो सगळा राहायला इकडे येतोय. त्याच्यामुळे ह्या शहराला फ्युचर प्रचंड मोठं आहे, फार चांगलं फ्युचर आहे. फक्त त्याला चांगला लीडर मिळाला पाहिजे. चांगले राज्यकर्ते जर तिथं आले तर चांगल्या पॉलिसी तयार होतील आणि या शहराचं भवितव्य फार उज्ज्वल असेल. सर, एक शेवटचा प्रश्न फक्त, की नव्याने जे मतदान करणार आहेत आणि इथले जे मतदार आहेत, जे जुनेच आहेत आणि जे नव्याने मतदार करणार आहेत, त्यांनी कोणत्या मुद्द्यावर मतदान करावं, हा माझा एक शेवटचा प्रश्न आहे. नाही, त्यांनी हे जे मुद्दे आहेत, करप्शन, पहिला मुद्दा करप्शन. या शहरातलं करप्शन संपवताना तुम्ही विचार करा कोणाला द्यायचं आपण हे सांगू शकत नाही. करप्शनचा मुद्दा घ्या. ह्या शहरातलं टोटल अनधिकृत बांधकामं का झाली, त्याला पॉलिसी चुकली यांची. या शहरामध्ये प्राधिकरणाची निर्मिती 4200 हेक्टरवरती होती.
चंदीगडच्या धर्तीवरती जर लोक इथं कारखाना इथं असायचा आणि राहायला पुण्यात असायचे, पण गाडगिळांनी त्यावेळेस त्यांनी विचार केला की जर इथंच राहायला लोकांना सुरुवात केली, इथं त्यांना स्वस्तात परवडणारी घरं दिली, तर ते कारखान्याचं त्यांचं येणं जाण्याचे वेळ वाचेल, श्रम वाचेल, पैसा वाचेल, इंधन वाचेल. म्हणून त्यांनी प्राधिकरणाची निर्मिती केली. पण ते प्राधिकरण वेल प्लॅन असूनही ते तसं झालं नाही. त्याचा परिणाम तिथे परवडत नाही, म्हणून लोकांनी अवैधपणे आजूबाजूला कामगारांनी ती घरं केली. म्हणून अवैध बांधकाम या शहरात सर्वाधिक आहेत. त्याच्यावरती ह्या राज्यकर्त्यांनी विचार करायला पाहिजे. मतदारांनी ते काय होणार, आमचं घर नियमित केलं आम्ही त्याला मत देणार. करप्शन हा इलिगल कन्स्ट्रक्शनचा विषय, नद्यांच्या प्रदूषणाचा विषय, मी हे 4-5 विषय आहेत. DP प्लॅन, या शहरातल्या प्रत्येक नागरिकांनी त्या DP प्लॅनवरती विचार करून मतदान करायला पाहिजे. आपल्या विकासाला जर हे लोक नक लावत असतील, आपल्या पुढच्या पिढीच्या विकासासाठी हे DP प्लॅन किती महत्त्वाचा आहे आणि तो जर अशा प्रकारे त्याचा बाजार मांडत असतील तर त्या बाबतीमध्ये जनतेने विचार करायला पाहिजे. आणि जो स्लम, ह्या भागातला स्लमचा जो विषय आहे झोपडपट्टी पुनर्वसनाचा, त्याच्यामध्ये जे लोक पात्र असून त्यांना अपात्र करून त्यांना बाजूला फेकलं जात असेल काही कारणामुळं, त्या लोकांमध्ये ह्या 4-5 प्रोजेक्टचा जर विचार केला तर मला वाटतं तो निवडणुकीच्या दृष्टीने कुठं मतदान करावं ते लोकांनी ठरवायचं शेवटी. थँक्यू सर की तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि तुमच्या व्यस्त शेड्यूलमधून पिंपरी चिंचवडच्या एकंदरीत राजकारण, इथलं विकासकारण या सर्व मुद्द्यांवरती सखोल चर्चा केली आणि विस्तृत चर्चा केली. त्याबद्दल थँक्यू. तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.